सर सर चालू आहे युट्यूब. हा सुरू करा. तुम्ही युट्यूब पण हे केले का, चालू केले का एकाच ह्याच्यावर? पाहुण्यांना विचारतोयस का तू? नाही नाही, कोणालाही, दोन्ही एकदम चालू नका ठेवू. एक तर हा युट्यूब नाही तर हा. ठीक आहे. त्यांना को होस्ट केले बरं का, महाजन हो सरांना. हो. ते स्लाइड शेअर करू शकता. हा मी तयार आहे. ऍक्च्युअली पॉवर पॉईंटचं हे होतं, पण आपण सुरू करू शकतो. हो ठीक आहे. ज्योती करा सुरू. नमस्कार. प्रज्ञान बोधिनी आयोजित जागर भारतीय संस्कृतीचा व्याख्यानमालेत सर्व उपस्थितांचे मनापासून स्वागत. आपण व्याख्यानमालेची सुरुवात नमस्तेने करूयात. सर्वांनी जागेवर सावधान स्थितीत बसायचे. एक साथ सावधान, एक साथ नमस्ते. 1 2 3 विश्राम. व्याख्यानमालेची सुरुवात आपण पद्याने करणार आहोत. मी सौ सुमेधाताईंना विनंती करते की त्यांनी पद्य सुरू करावे. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. स्वार्थ साधना के आंधी में वसुधा का कल्याण न भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. माना अगम अगाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है. किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है. जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है. शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है. कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है,
सृजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं है। भौतिकता के उत्थानों में जीवन का उत्थान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधना के आंधी में वसुधा का कल्याण न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। धन्यवाद ताई. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज आपण व्याख्यानाच्या दुसऱ्या पुष्पाची सुरुवात करत आहोत. आजच्या या व्याख्यानाच्या दुसऱ्या पुष्पाची प्रस्तावना व मान्यवरांचा परिचय माननीय यशवंतरावजी लिमये यांनी करावा अशी मी विनंती करते. लिमये सर. नमस्कार. जे प्रज्ञान बुद्धींनी जे शिवधनुष्य उचललेलं आहे 75 व्याख्यानं या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त योजलेली आहेत. त्यातलं हे दुसरं व्याख्यान सादर होतं. पहिल्या व्याख्यानामध्ये प्राध्यापक रवींद्र जोशी यांचा आपण भारतीय कुटुंब व्यवस्थेवरती विचार ऐकले होते. आज आपण भारतीय राज्यशास्त्र व युद्धनीती या विषयावरती निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याकडून त्यांच्या अनुभवाचं सगळं सार आपण ऐकणार आहोत. खरं म्हणजे आत्ताचं पद झालं निर्माणों के पावन युग में, त्यात म्हणलं की संघर्ष अटळ आहे. संघर्ष हा राहता येणार आहे. इतका संघर्ष भारताला दोन्ही सीमांवरती सतत संघर्षाची आपली भूमिका आहे. आणि या सगळ्या संघर्षात आपल्याला अतिशय ताठ मानेनं उभं राहावं लागतंय. तर हे सगळं अवघड काम जे आपलं सैन्य करतंय त्या सैन्यामध्ये ब्रिगेडियर हेमंत महाजनांनी सुमारे 34 वर्ष त्यांनी मोठं काम केलेलं आहे. 1975 साली ते इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून इथून त्यांनी कमिशन घेतलं आहे भारतीय सैन्यामध्ये. आणि 7 मराठा लाईट इन्फंट्री त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची सगळी सेवा केलेली आहे. सुमारे 34 वर्ष विविध पदांवर विविध बटालियन्स किंवा विविध सैन्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. आणि सगळ्याच संवेदनशील अशा सरहद्दीवरती त्यांनी मोठं काम केलेलं आहे. जसं पूंछ असेल, राजौरी असेल, कृष्णा घाटी असेल, सुरनकोट असेल, ऑपरेशन रक्षक आहे, ऑपरेशन पराक्रम आहे, या सगळ्या ठिकाणी त्यांनी खूप मोठं जोखमीचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि खूप बहादुरीचं काम त्यांचं झालेलं आहे. इतकी घुसखोरी आणि इतक्या अतिरिक्त कारवायांवर नियंत्रणाचं काम करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. या सगळ्या धकाधकीच्या कामामध्ये त्यांच्या शेवटची त्यांची 3 वर्ष आर्मी वॉर कॉलेज तिथे त्यांनी अध्यापनाचंही काम केलेलं आहे. आणि त्या अशा अनेक भारतीयातल्या सगळ्या तिन्ही दलाच्या सैन्य अधिकाऱ्यांना युद्धासाठी प्रशिक्षित करणं, युद्ध नीती सगळी समजावून सांगणं, हे सगळं अतिशय अवघड काम असं त्यांनी अनेक शेवटची 3 वर्ष त्यांच्या निवृत्तीच्या आसपास केलेली आहेत. निवृत्तीनंतर गेली 12 वर्ष त्यांनी केलेलं काम हे मला विलक्षण वाटतंय. गेल्या 12 वर्षामध्ये त्यांनी सुमारे 4000 लेख लिहिलेले आहेत. आपण बघितलं रोज एक लेख सरांचा लिहिला जातोय. त्यांनी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत. दरमहा त्यांची 5 ते 6 व्याख्यानं होतात. फेसबुकवरती अत्यंत ऍक्टिव्ह आहेत. दर 3 दिवसांनी त्यांचे फेसबुक लाईव्ह सेशन होत असतात. ब्लॉग म्हणजे सगळी नवमाध्यमं सगळी जी आहेत त्या नवमाध्यमावरती राष्ट्रीय सुरक्षेवरती त्यांचं ब्लॉग लेखन सुरू आहे. आणि त्यांचे शेकडो हजारो दर्शक त्यांचे आहेत. फेसबुकवर सुमारे 20 लाख व्ह्यूज त्यांच्या सगळ्या व्हिडिओना मिळालेले आहेत. आणि याशिवाय पुस्तक प्रकाशन, अनेक पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. त्या पुस्तकांमध्ये सुमारे 13 पुस्तकांचं प्रकाशन त्यांनी केलेलं आहे. मग ती नक्षलवादावरती असतील, चीनच्या आव्हानावरती असतील,
जम्मू काश्मीरमधल्या सगळ्या छुप्या युद्धांवरती असतील आणि मोदी सरकारची आक्रमक धोरणं कशी आहेत, एकूण माओवाद कसा चाललाय, बांगलादेशमध्ये घुसखोरीवरती काय विचार केला पाहिजे, असं सगळं मोठं काम या ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केलेलं आहे. आणि या सगळ्या इतक्या वर्षांचा अनुभव, 34 वर्ष सुमारे सेवेतली आणि त्यानंतरची पुढची 12 वर्ष एकूण त्यांनी समाज जागरणाचं जे काम केलेलं आहे, या सगळ्या इतक्या मोठा अनुभव घेऊन ते आपल्याशी बोलायला येत आहेत. मला आपण असं वाटतं की आपण सगळे प्रज्ञान मोदींचे सगळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थी अतिशय भाग्यवान होत की अशा इतक्या विस्तृत अनुभवात आपल्याला त्यांचे प्रत्यक्ष त्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळतोय. वेळ मिळाला तर आपण त्यांची प्रश्नोत्तर सुद्धा काही होऊ शकतील. तर त्या ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. ओके, नमस्कार. माझा आवाज आपल्याला ठीक येतोय का? ओके, आपण मला हायलाइट करू शकता. हायलाइट मध्ये म्हणजे माझा चेहरा मोठा दिसेल आणि बाकी आपण सगळे लहान व्हाल. ठीक आहे, हरकत नाही. ओके, माझी आपण जी आता इंट्रोडक्शन करून दिली तर ते ऐकून मला खरोखरच छान वाटलं. लिमये साहेबांना विनंती आहे की मी महान आहे याची मला कल्पना झाली आणि अशीच तिने एकदा केव्हा तरी वेळ मिळेल तर माझ्या घरी यावं आणि माझ्या बायकोसमोर हीच माझी जर त्यांनी इंट्रोडक्शन दिली तर खूप चांगलं होईल. कारण तिला काय असं वाटत नाही की मी एवढा महान आहे. चांगलं होईल की जिंदगी बन जाएगी. ठीक आहे, तर पण थँक्यू व्हेरी मच फॉर द काइंड इंट्रोडक्शन. ओके, आज थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम होत होता आणि म्हणून माझा लॅपटॉप मी एक बदली केला, दुसऱ्या लॅपटॉपवरती आलो, प्रेझेंटेशन बदली करावं लागलं. हा जो विषय आपण मला दिलेला आहे राज्यशास्त्र युद्धशास्त्र, हा म्हणजे अतिशय एक मोठा विषय आहे आणि जो वेळ आपण दिलेला त्या वेळामध्ये तर कसं पुरं करायचं हा एक मोठं आपल्या समोर आव्हान आहे. कारण आजकाल जमाना T20चा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे पटापट सगळे पॉईंट मुख्य द्यावे लागतात. तर मी असं करीन की आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे सांगण्याचा प्रयत्न करीन आणि नंतर मग जे प्रश्नोत्तरं असतात त्यामध्ये आपण उरलेले मुद्दे हे कव्हर करू शकतो. राज्यशास्त्र युद्धशास्त्र, युद्धशास्त्राची मी सुरुवात करीन भारत स्वतंत्र झाल्यापासून. 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि लगेचच भारताचं पाकिस्तानशी पहिलं युद्ध सुरू झालं, ज्याला आपण काश्मीरवरती झालेलं पहिलं युद्ध म्हणतो. ते जवळजवळ 1 वर्ष चाललं आणि यामध्ये जवळजवळ 2-2.5 हजार भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. मग काश्मीर भारतामध्ये आला. हा एक मोठा इतिहास आहे. परंतु महत्त्वाचं असं होतं की युद्धशास्त्राच्या दृष्टीने हे एक पारंपरिक युद्ध होतं, ज्यामध्ये भारतीय सैन्य पाकिस्तानशी सैन्याशी लढलं आणि त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. आणि या युद्धामध्ये एक जे गोष्ट घडली त्याचा संबंध आज सुद्धा आहे. त्या युद्धामध्ये जे पाकिस्तानी सैन्याने जो हल्ला केला होता, त्या हल्ल्यात सैन्य फारसं नव्हतं. त्या हल्ल्यात ट्रायबल्स किंवा टोळीवाले होते किंवा पठाण होते किंवा पश्तुनी होते किंवा पख्तुनिस्तानचे लोक होते, जे आज तालिबान म्हणून राज्य करता आहेत अफगाणिस्तानवरती. आपल्याला कल्पना असेल की पठाण किंवा पख्तून्स किंवा पश्तून्स हे जे 3 नावं वेगवेगळी आहेत पण त्याचा अर्थ एकच आहे. हे हे पाकिस्तान आणि जी अफगाणिस्तानच्या सीमा आहेत त्याच्या दोन्ही बाजूला राहतात. म्हणजे पठाण हे अफगाणिस्तानमध्ये सुद्धा राहतात आणि पठाण हे पाकिस्तानमध्ये सुद्धा राहतात. पाकिस्तानमध्ये जवळजवळ 1.5-2 कोटी पठाण आहेत आणि 2-2.5 कोटी पठाण हे याच्यामध्ये सुद्धा आहेत अफगाणिस्तानमध्ये. आणि हेच पठाण यांच्या टोळ्या काश्मीरमध्ये आल्या होत्या काश्मीरला कॅप्चर करण्याकरता. आणि तो पहिल्या वेळा आपण पठाणांचा तिथे पराभव केला, अनेकांना मारलं, भारतीय सैन्य मुझाफराबाद पर्यंत पोहोचलं. तर तो एक युद्धाचा पहिला प्रकार होता. दुसरं युद्ध आपलं 1962 साली झालं, ते चीनशी झालं. या 2 युद्धाच्या मध्ये काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, ज्यामध्ये आपण 1962च्या आसपास गोव्याला भारतामध्ये आणलं, ज्याला लिबरेशन ऑफ गोवा असं म्हटलं जातं. त्याच्या आधी हा जो भाग आहे निजामाचा, हैदराबाद लिबरेशन वगैरे, तो त्याच्या आधी झाला. तर त्याला म्हणजे एक हैदराबाद पोलीस ॲक्शन किंवा गोवा पोलीस ॲक्शन असं म्हटलं जातं. याच्यामध्ये पोलीस वगैरे कोणी नव्हते, याच्यामध्ये फक्त भारतीय सैन्य होतं हे आपल्याला माहिती पाहिजे. अर्थात त्याच्या आधी काही क्रांतिकारक वगैरे लढत होते, परंतु जी लष्करी कारवाई झाली ती भारतीय सैन्याने केली. आणि मग गोवा भारतात कसं आलं आपल्याला माहिती आहे. याच्याशिवाय हैदराबाद सुद्धा भारतामध्ये कसं आलं याच्याविषयी आपल्याला कल्पना आहे. तो सुद्धा एक पारंपरिक युद्धाचाच प्रकार होता.
त्याच्यानंतर 1962 साली आपलं चीनशी युद्ध झालं आणि हे जे युद्ध आहे हे 3 आठवडे चाललं. आता ऑक्टोबरचा महिना सुरू झालेला आहे आणि ऑक्टोबरमध्येच हे युद्ध झालं होतं अनेक वर्षापूर्वी. आणि त्या युद्धामध्ये एक असा समज आहे लोकांचा किंवा अनेकांचा की यामध्ये भारताचा पराभव झाला. तसं नाही. हा भारताचा मिलिटरी पराभव नव्हता. आपलं जे राजकीय नेतृत्व होतं ते या युद्धामध्ये हारलं होतं. म्हणण्याचा अर्थ असा की त्यावेळेला भारताचं जवळजवळ 4 ते 4.5 लाख सैन्य त्यावेळेला भारताकडे होतं. 4.5 लाखाच्या आसपास, म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स पकडून. आणि या युद्धामध्ये ज्या सैनिकांनी भाग घेतला ते सैनिकांची संख्या होती 5,000 लडाखच्या भागामध्ये आणि जवळजवळ 15 ते 20,000 ही अरुणाचल प्रदेशच्या भागामध्ये. म्हणजे हे युद्ध 2 ठिकाणी लढलं गेलं होतं, लडाख आणि दुसरं अरुणाचल प्रदेश. तर दोन्ही मिळून 20,000च्या आसपास सैन्य चीनच्या विरोधात त्यावेळेला 4 आठवडे लढलं. आणि सैन्य किती होतं तर जवळजवळ 4.5 लाखाच्या आसपास. ज्याचं गणित चांगलं असेल त्याला कळून चुकेल की हे 10% सुद्धा कमी सैन्य त्यावेळेला लढलं. आणि एवढंच नव्हे तर त्या लढाईमध्ये एअरफोर्स लढलंच नाही. त्या लढाईमध्ये नौदल म्हणजे नेव्ही ही लढलीच नाही. म्हणजे 90% सैन्य लढलं नाही, 100% एअरफोर्स लढलं नाही, 100% नेव्ही लढली नाही. तर हा सैन्याचा पराभव कसा झाला असं म्हणायचं? हा पराभव सैन्याचा झालेला नव्हता. हा पराभव त्यावेळेच्या नेतृत्वाचा झाला होता की अरे अरे आम्ही सगळंच गमावलं. जोपर्यंत शेवटची गोळी फायर होत नाही, जोपर्यंत शेवटचा सैनिक मारला जात नाही, तोपर्यंत सैन्याचा पराभव झाला असं मानता येत नाही. आणि इथे 100% लोक लढलेच नव्हते नेव्ही आणि एअरफोर्सचे आणि 90% हे सैन्याचे लढले नव्हते. परंतु 62 युद्ध सुद्धा एक पारंपरिक युद्ध होतं. म्हणजे चीनी सैन्याशी भारतीय सैन्य लढलं. त्याच्यानंतर जे तिसरं युद्ध होतं ते 1965 साली आपलं पाकिस्तानशी झालं. ते सुद्धा जवळजवळ 4 आठवडे चाललं. आणि या युद्धामध्ये सुद्धा एक आपल्याला लक्षात यायला पाहिजे की हे युद्ध झालं त्याच्या 3 महिने आधी एक त्या युद्धाचा एक नवीन प्रकार होता. त्याचं नाव होतं ऑपरेशन जिब्रॉल्टर. यामध्ये पाकिस्ताननी पुन्हा जे टोळीवाले आहेत किंवा जे पठाण आहेत त्यांनी भारतात पाठवलं होतं भारताला त्रास देण्याकरता आणि पाकिस्तानी सैन्याचा भारतामध्ये प्रवेश हा सोपा करण्याकरता. परंतु त्यावेळेला सुद्धा आपण या सगळ्या पठाणांना पकडलं किंवा मारलं. 1965 युद्ध झालं. ते युद्ध कसं झालं याच्याविषयी मी जास्त बोलणार नाही. परंतु ते सुद्धा एक पारंपरिक युद्ध होतं. आणि या युद्धामध्ये एक महाराष्ट्राचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण हे त्यावेळेचे आपले देशाचे संरक्षण मंत्री होते. आपल्याला कल्पना असेल की 62च्या युद्धानंतर त्यांना संरक्षण मंत्री म्हणून तिथे बोलवलेलं होतं. आणि या युद्धामध्ये पहिल्या वेळा भारतीय सैन्याने हा पाकिस्तानमध्ये म्हणजे प्रवेश केला होता. आपण लाहोरच्या अगदी जवळ पोहोचलेलं होतं आणि त्यावेळेला ते युद्ध थांबवलं. युद्ध थांबवलं त्यावेळेला आपण हे युद्ध जवळजवळ जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये होतो. आणि नंतर मग ते युद्ध थांबलं. ताश्कंतचा करार झाला. लालबहादूर शास्त्री यांचा संशयास्पद अवस्थेमध्ये मृत्यू झाला वगैरे वगैरे. पण हे युद्ध सुद्धा एक पारंपरिक युद्ध होतं. भारतीय सैन्य विरुद्ध पाकिस्तानचं सैन्य, भारताचे विजयंत रणगाडे विरुद्ध पाकिस्तानचे पॅटर्न रणगाडे, भारताची नॅट विमानं विरुद्ध पाकिस्तानची सेबर जेट आणि नौदलाची काही जहाजं त्या युद्धात थोडीफार लढली. तर हे तिसरं युद्ध होतं. त्याच्यानंतरचं जे चौथं युद्ध होतं हे आपल्याला कल्पना आहे. आत्ताच त्या युद्धाला 1971च्या युद्धाला 50 वर्ष ही पूर्ण होत आहेत. आणि त्याकरता आता देशामध्ये वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत. ती जी विजयाची जी ज्योत आहे ती सगळ्या ठिकाणी देशामध्ये फिरते आहे. आणि आत्ताच काही दिवसापूर्वी जिथे मी राहतो साळुंके विहार पुण्यामध्ये आमच्या सोसायटीमध्ये पण ती आली होती. कारण आमच्या सोसायटीमध्ये 850 रिटायर्ड सैनिक आणि अधिकारी राहतात आणि त्यामध्ये अनेक जण होते की ज्यांनी या युद्धामध्ये भाग घेतला होता. जनरल पंडित होते, पुष्कळ नावं घेता आली असती. माझीच बटालियन 7 मराठा लाईट इन्फंट्री यामध्ये कर्नल बागवे होते, कर्नल देशमुख होते, कर्नल पाटील होते. अनेकांची नावं घेतात. मी काहींची नावं मेन्शन करतो. तर ती इथे पण ज्योत आलेली होती
आणि मग इथे एक मोठा कार्यक्रम झाला आणि त्याला थोड्याफार प्रमाणामध्ये मीडियाने कव्हर केलं होतं. तर 71चं युद्ध हे 2 ठिकाणी झालं, 2 भागात झालं. एक होतं म्हणजे काश्मीर किंवा वेस्टर्न फ्रंटवरती, आणि दुसरं ज्याला म्हणायचं सध्याचा बांगलादेश किंवा त्यावेळेचा ईस्ट पाकिस्तान. या युद्धामध्ये भारतीय सैन्याने महापराक्रम गाजवला. यामध्ये म्हणजे भारताचे जे सेनापती होते फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ, हे किती यांनी चांगलं काम केलं होतं याच्याविषयी आपल्याला खूप माहिती असेल. फील्ड मार्शल सॅम माणेकशॉना सांगण्यात आलं की हे युद्ध लगेच सुरू करा एप्रिलच्या महिन्यामध्ये. त्यांनी त्यावेळेच्या पंतप्रधानांना सांगितलं सॉरी, हे युद्ध सुरू होऊ शकत नाही कारण आमची तयारी पूर्ण झालेली नाही आहे. तर त्यामुळे इंदिरा गांधींना खूप राग आला होता. परंतु सॅम माणेकशॉ हे एक अतिशय कुशल आणि उत्कृष्ट असे एक युद्ध सेनानी होते. त्यांनी सांगितलं की प्रोफेशनली हे युद्ध आता सुरू होऊ शकत नाही, आपण ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये किंवा नोव्हेंबर डिसेंबरच्या महिन्यात ते सुरू करू, कारण त्यावेळेला भारत आणि चीनच्या सीमेवरती असलेल्या खिंडी ज्या असतात, पासेस ज्या असतात त्या बंद होतील आणि मग चीनला पाकिस्तानला मदत करणं हे जमणार नाही. आणि ते शेवटी इंदिरा गांधींना ऐकावं लागलं. आणि बांगलादेशचा लाईटनिंग कॅम्पेन 3 आठवड्यामध्ये कसा संपला हे आपल्याला माहिती आहे, त्याच्या मी जास्त डिटेलमध्ये जात नाही. साहेब माणेकशॉ हिरो होते. जो फोटोग्राफ आहे लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा ज्यांच्या समोर लेफ्टनंट जनरल नियाझी पाकिस्तानी सैन्याचे सरेंडर करतायत, ते तो अतिशय प्रसिद्ध झालेला आहे. याच्याशिवाय अशीच अतिशय प्रसिद्ध आहे. याच्याशिवाय ज्यांना त्या युद्धात परमवीर चक्र मिळालं, मेजर होशियार सिंग परमवीर चक्र, मेजर सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांना परमवीर चक्र मिळालं, निर्मलजीत सिंग सेखो हे एअरफोर्सचे फायटर पायलट होते, त्यांना परमवीर चक्र मिळालं. हे सगळे अर्थात म्हणजे पोस्ट हे अशी पोस्टमस अशी ही म्हणजे अवॉर्ड्स होती. आणि आपण मग 94,000 सैनिक आपण पाकिस्तानचे पकडले होते आणि मग ते अनेक महिने भारतामध्ये होते. आणि त्याच्यानंतर मग एक करार झाला ज्याला सिमला करार असं म्हटलं जातं, आणि त्यामध्ये आपण हे 94,000 कैदी परत केले. आणि त्यानंतर एका वेगळ्या प्रकारच्या युद्धाला सुरुवात झाली. आता जो कालखंड आहे 1947 पासून तर तुम्हाला म्हणता येईल 1972 पर्यंत, त्यावेळेला जी युद्धकला भारतात वापरली गेली ती म्हणजे पारंपरिक युद्ध, जसं पहिल्या महायुद्धात झालं, दुसऱ्या महायुद्धात झालं, सैन्य विरुद्ध सैन्य. याच्यामध्ये सामान्य जनतेचा फारसा म्हणजे सहभाग असा नव्हता. जे सीमावर्ती भागात राहायचे ते तर अर्थात त्यामध्ये होते, पण बाकीच्यांचा काही फारसा त्यात संबंध नव्हता. परंतु 1972 मध्ये पाकिस्तानला कळालं की भारताशी युद्ध करून जिंकणं हे कधी शक्यच नाही. त्यांना काश्मीर हे भारताकडून परत घ्यायचं आहे, परंतु ते शक्य नाही युद्ध करून. म्हणून त्यांनी एक नवीन प्रकारचं युद्ध सुरू केलं, ज्या युद्धाला त्यांनी नाव ठेवलं ऑपरेशन टोपॅज किंवा ऑपरेशन काराकोरम. मी नाव रिपीट करतो, ऑपरेशन टोपॅज किंवा ऑपरेशन काराकोरम. ऑपरेशन काराकोरम हे वेगळं युद्ध होतं. हे एक छुपं युद्ध होतं ज्याला आणि या युद्धाचे अनेक भाग होते. आणि काराकोरमचे 3 मोठे भाग होते, K1, K2 आणि K3. K1 म्हणजे काश्मीरमध्ये दहशतवाद किंवा K1 म्हणजे खालिस्तानी दहशतवाद जो पंजाबमध्ये झाला होता 1980च्या दशकामध्ये. K2 म्हणजे काश्मीर आणि K3 म्हणजे भारताच्या बाकीच्या भागामध्ये दहशतवाद हा सुरू करायचा. आणि मग आपल्याला आठवत असेल की 80च्या दशकामध्ये पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार सुरू झाला, त्याला खालिस्तानी दहशतवाद असं म्हटलं जातं. परंतु 90च्या दशकापर्यंत तो पूर्णपणे मोडण्यात आला. 10 वर्षामध्ये त्याचं कंबरडं मोडण्यात आलं आणि तो दहशतवाद आता जवळजवळ संपलेला आहे. खालिस्तानी दहशतवाद भारतीय सैन्याने खूप चांगलं काम केलं, त्यामध्ये पंजाब पोलीसचं सुद्धा काम हे खूप चांगलं होतं. परंतु आता सध्या या खालिस्तानी दहशतवादाची सध्याची परिस्थिती काय आहे हे समजणं महत्त्वाचं आहे. खालिस्तानी दहशतवादाला पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तान आणि भारताचे शत्रू करत आहे. आणि खालिस्तानी दहशतवादापेक्षा जे जास्त मोठं आहे ते म्हणजे अफगाणच्या चरस्ता दहशतवाद किंवा नॅर्को टेररिझम किंवा ज्याला म्हणायचं की मादक पदार्थ देऊन देशामध्ये दहशतवादी कृत्य करवायची. सध्या
ज्याचा एक नमुना आपल्या समोर येतो आहे. कोणीतरी एक आर्यन खान वगैरे आहे, त्याला त्याच्यावरती खटला सुरू आहे आणि अनेकांना गहीवरून आलेला आहे की खटला का चालू आहे. माझ्या दृष्टीने आर्यन खान अजून कुठला खान असेल ते मला माहिती नाही, ते महत्वाचं नाही. आज महत्वाचं हे आहे की या मादक पदार्थांनी, या नॅर्कोटिक्सनी भारताच्या युवकांच्या विरुद्ध एक प्रचंड मोठं युद्ध सुरू केलेलं आहे, ज्याला आपण नॅर्को टेररिझम म्हणू शकतो. आणि आज पंजाबमध्ये आज 50% जास्त युवक हे नशेच्या आहारी गेले आहे. पंजाबच नाही, जे सीमावर्ती राज्य आहेत, म्हणजे ईशान्य भारतामध्ये तुम्ही बघाल तर 5-6 राज्य आहेत की ज्यांना सीमा लागतात. म्यानमारला लागणाऱ्या सीमा किंवा बांगलादेशला लागणाऱ्या सीमा म्हणजे मणिपूर आहे, मिझोराम आहे, मेघालय आहे, अरुणाचल प्रदेशचा काही भाग आहे. तिथे सुद्धा नॅर्को टेररिझम पुष्कळ पसरलेला आहे. ते लांब एवढं जायची गरज नाही. आपल्या शहरांमध्ये जेवढी मोठी शहरं आहे इथे सुद्धा हा जो नॅर्को टेररिझम आहे किंवा हा अफू गांजा चरसचा जो दहशतवाद आहे तो अतिशय पसरलेला आहे. ते जास्त महत्वाचं आहे की हा कसा थांबायचा. या आर्यन खानला हे म्हणजे जामीन दिला जावा की नाही वगैरे हे काही महत्वाचं नाहीये. या युवकांना कसं वाचवायचं हे जास्त महत्वाचं आहे, कारण यामध्ये इतके जास्त लोक इन्व्हॉल्ड आहेत. म्हणजे ती एक चेन आहे. आपल्याला कल्पना असेल की काही दिवसापूर्वी जे आपलं एक पोर्ट आहे गुजरातमध्ये, तिथे 3,000 कोटी रुपयाचं जे ड्रग्ज आहेत ते आले होते. आणि ते कशाने आले तर कंटेनर्स मधून आले. कंटेनर्स म्हणजे काय, आपल्याला कल्पना असेल की भारताचा किंवा जगाचा जो व्यापार होतो इतर परराष्ट्रांशी तो कंटेनर्स मधून होतो. कंटेनर्स म्हणजे एक लोखंडाची मोठी पेटी. आपण जर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती गेला असाल तर आपल्याला मोठे मोठे ट्रक्स दिसतात, त्यांच्या पाठीवरती त्या मोठ्या लोखंडाच्या पेट्या ठेवलेल्या असतात. तर ते कंटेनर मधून आलं. म्हणजे कंटेनरमध्ये दाखवलं होतं की त्याच्यामध्ये सामान काहीतरी इराणमधून आयात केलेलं आहे, परंतु त्यामध्ये काय होतं तर ड्रग्स म्हणजे नॅर्कोटिक्स हे होते. तर हे कसं थांबवायचं हे आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे. तर खालिस्तानी दहशतवाद हा केवल नावाचा भाग होता. K2 म्हणजे काश्मीर. 1980 पर्यंत काश्मीर हे अतिशय शांत होतं. त्याला भारताचं नंदनवन म्हटलं जायचं. आणि आपल्याला आठवत असेल की जुन्या काळातले जे सिनेमे होते, एक फूल दो माली, काश्मीर की कली, शम्मी कपूर, शर्मिला टागोर वगैरे वगैरे, हे सगळे त्या तिथे शूट व्हायचे होते. आणि ते किती सुंदर होतं याची आपल्याला कल्पना आहे. आजकाल लोकांना शर्मिला टागोर कोण म्हटलं म्हणजे हिरोईन होती म्हटलं की त्यांना कळत नाही हे कोण आहे. मग त्यांना सांगावं लागतं की अरे तो तैमूर आहे, त्या तैमूरची ती आजी. म्हणतात अच्छा अच्छा मग असं होय. मग पहिले नीट क्लिअरली सांगायचं की तैमूरच्या आजीने त्यामध्ये काम केलं होतं. परंतु जे आमच्या जनरेशनचे लोक आहेत त्यांना ते नाव किती प्रसिद्ध आहे याची कल्पना असावी. तर काश्मीरमध्ये पाकिस्ताननी 72 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये इन्फिल्ट्रेशन म्हणजे घुसखोरी सुरू केली दहशतवाद्यांची आणि त्यांच्या समर्थकांची. 72 नंतर सुरू झाली. 8, 9, 10 वर्ष ही सुरू होती. आणि ही घुसखोरी कुठे झाली? ही घुसखोरी काश्मीरच्या राजकीय पक्षांमध्ये करण्यात आली, काश्मीरच्या पोलिसांमध्ये करण्यात आली, काश्मीरच्या सामान्य जनतेमध्ये करण्यात आली, काश्मीरच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये करण्यात आली, काश्मीरच्या नोकरशाहीमध्ये करण्यात आली. म्हणजे नुसते दहशतवादी येऊन लपून बसलेले नव्हते. ते वेगवेगळ्या ज्या संस्था असतात ज्याला आपण ओपिनियन मेकर्स म्हणतो, मग ते मीडिया असो की इतर सिव्हिल सोसायटी असो की इतर विद्वान असो की इतर कुठल्याही संस्था असो, त्याच्यात त्यांनी घुसखोरी केली. आणि हे अतिशय पद्धतशीरपणे केलं. आपण एक देश म्हणून त्यावेळेला झोपी गेलेलो होतो. आपल्या देशात काय चाललं आहे ज्याची आपल्याला कल्पना नव्हती. आणि एकदम 84 साली किंवा 83 साली मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादाचा हिंसाचार हा काश्मीरमध्ये सुरू झाला. पहिले या राज्यकर्त्यांना वाटलं की पोलीस आणि इतर जे लोक आहेत ते याला कंट्रोल करतील. 84 साली त्यांना लक्षात आलं की यांच्या हे बसची बात नाहीये, म्हणून मग भारतीय सैन्याला तिथे तैनात करण्यात आलं. आणि त्यानंतर भारतीय सैन्याने त्या दहशतवाद्यांना कसं मारलं हा एक मोठा इतिहास आहे. त्याच्याविषयी नंतर मी एकदमच माझं एक प्रेझेंटेशन थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करीन, कारण ते आत यायला तर त्रास देत होतं आणि मला वाटलं की कार्यक्रमामध्ये ब्रेक होणे म्हणून मी एकदम पहिले थोडं
माझं बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि मग नंतर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन एकदमच दाखवण्याचा प्रयत्न करेल. कारण मला थोडं काही मला अफगाणिस्तानविषयी पण सांगायचं होतं, पण भीती अशी वाटते की जर कनेक्शन तुटलं तर आपल्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय येईल. म्हणून मी आता जे सध्या चाललं आहे ते चालू ठेवतो आणि नंतर एक अर्धा बोलणं झालं की नंतर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनला मध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. तर काश्मीरमध्ये हिंसाचार सुरू झाला, भारतीय सैन्य तिथे आलं, त्यांनी दहशतवादी विरोधी अभियानं सुरू केली, तो इतिहास आहे. आणि एक अशी वेळ आली होती, मग त्यानंतर हे 370 कलम काढलं, 35A काढलं. गेले 2 वर्ष काश्मीर हे अतिशय शांत होतं. आणि गेल्या आठवड्यापासून काय झालं तर काहीतरी नवीनच प्रकार आपल्याला आता दिसतो आहे की काश्मीरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार वाढला. एक तर जे तिथली सॉफ्ट टार्गेट्स आहेत त्यांना मारणं, म्हणजे कोणी पाणीपुरी विकणारा असो की कोणी नुसताच काम करायला आलेला सुतार असो किंवा असं, त्यांना मारणं एक भाग झाला. आणि पुंछच्या भागामध्ये गेल्या 7 दिवसांमध्ये भारतीय सैन्याने 9 आपल्या जवान आणि अधिकाऱ्यांना गमावलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ जे दहशतवादी पुंछ भागामध्ये किंवा सुरनकोट भागामध्ये किंवा DKG भागात आलेले आहेत हे बहुतेक तालिबानी आहेत किंवा पाकिस्तानी सैन्याच्या स्पेशल फोर्सेसची आहेत. कारण एवढी मोठी हानी अदरवाईज होऊ शकत नाही. एनिवे, दहशतवाद्यांचं आयुष्य काश्मीरमध्ये हे 6 महिने ते 1 वर्षच असतं. त्यांना मारलं जाईलच. परंतु आपण जर कधी माझं बोलणं ऐकलं असेल तर मी म्हटलेलं आहे की दहशतवादी येतील जातील, त्यांना मारलं जाईल, परंतु त्याची किंमत मात्र भारतीय सैन्याला आपलं रक्त सांडून द्यावे लागेल, की जे आपण या आठवड्याभरातच आपण 9 जणांचं रक्त हे तिथे सांडलेलं आहे. 7 इतर नागरिक गेले ते अजून वेगळं आहे. तर काश्मीरमध्ये आजची परिस्थिती अशी आहे की काश्मीरमध्ये आज लडाखचा जो भाग आहे, लडाख आता काश्मीरचा भाग नाही, परंतु पहिले हा काश्मीरचा भाग होता, तिथे कुठल्याही प्रकारचा दहशतवाद हा नाही. जो काश्मीरचा जो खालचा भाग आहे, पीर पंजाल जी पहाडी आहे, ती काश्मीरला 2 भागामध्ये वाटते. एक तर काश्मीर खोरं आणि दुसरं काश्मीरचा खालचा भाग, ज्याला जम्मू, उधमपूर, अखनूर, पुंछ हा भाग मानला जातो. तर या खालच्या भागात कोणीही दहशतवादी नव्हता. मी रिपीट करतो, कोणीही दहशतवादी नव्हता. परंतु आता आपण जे 9 जण गमावले आहेत ते खालच्या भागात गमावले आहेत. तर अर्थातच काही लोकांनी तिथे इन्फिल्ट्रेशन हे केलेलं आहे. जो दहशतवाद होता काश्मीरमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये, तो फक्त काश्मीर खोऱ्यामध्ये होता आणि तिथे मानलं जात होतं 150 ते 200 दहशतवादी तिथे लपलेले असावेत. आणि रोजच पेपरमध्ये बातमी यायची की आज 2 दहशतवादी मारले, आज 1 मारला, 1 3 मारले. आणि आता अचानक हा भडका उडालेला आहे. याचा भडका उडाल्याचं कारण म्हणजे याचं कारण आहे अफगाणिस्तान किंवा अफगाणिस्तानमध्ये आलेली तालिबानची सत्ता. मी जरा बघतो की मला हे तालिबानचं प्रेझेंटेशन जर दाखवता आलं तर मी 1 मिनिट दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघूया, प्रयत्न करायला काही हरकत नाही. ओके, जमेल असं वाटतंय. मी स्क्रीन शेअर करतो आहे. ही स्क्रीन शेअर झालेली आहे आणि बहुतेक आपल्याला यामध्ये यश मिळेल असं वाटतं आहे. मी आपल्याला पटकन थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो. ओके, मला वाटतं आपल्याला हा मॅप दिसतोय का? मला जयवंद्र साहेब मॅप दिसतोय? ओके. हा अफगाणिस्तानचा नकाशा आहे आणि मी थोडंसं अफगाणिस्तानमध्ये काय झालं हे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण अफगाणिस्तान आजचे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते अफगाणिस्तान मुळे आहेत आणि त्याच्याविषयी आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करू. ओके, हा आहे अफगाणिस्तान आणि आपण पुढे जाऊया. तिच्या बाजूला जे आजूबाजूला लोक आहेत ते आपण बघूया. ओके, आता ज्या वेळेला काही वेळा होतं की हे प्रेझेंटेशन हेवी असलं की जरा ते त्रास देतात. बघूया आपण पुढे जातोय की नाही ते. ओके, आणि आपण एक फक्त इथे बघा, अफगाणिस्तानला सुरुवात करायच्या आधी पहिले आपण आपले जे
या नकाशामध्ये भारत बघूया, भारताच्या जवळ जे आपले दोन शत्रू आहेत पाकिस्तान आणि चीन ते बघूया, आणि याच्याशिवाय आपले इथे जे म्हणजे इतर राष्ट्र जे आपल्या आजूबाजूला ते बघूया. हे इथे अफगाणिस्तान आहे, इथे पाकिस्तान आहे, इथे अर्थातच चीन आपण अगदी क्लिअरली हे इथे बघू शकता. ओके. आणि भारताला समुद्रकिनारा मोठा आहे, 7,600 किलोमीटरचा, तो आपण नक्कीच इथे बघू शकाल. आणि आजूबाजूला जी असलेली राष्ट्र नेपाळ आहे, भूतान आहे, बांगलादेश आहे, म्यानमार आहे, खालती श्रीलंका आहे, मालदीव पण आहे, वगैरे वगैरे. तर आणि चीन आपल्या वरती आहे. आणि चीनकडे आपण इथे चीनकडे एवढंच फक्त बघा की भारताला जर चीनशी युद्ध झालं तर प्रचंड मोठा समुद्र किनारा आहे, परंतु चीनला जो समुद्र किनारा आहे तो फक्त एवढाच आहे. म्हणजे चीनला बाकीच्या भागात हा जो भाग आहे हा सगळा जो चीनचा आहे हा लँडलॉक्ड आहे, म्हणजे इथे समुद्र नाही. तर म्हणून चीनची लढाईमध्ये कोंडणी करणं हे अतिशय सोपं असतं, कारण चीनचं जे तेल आहे ते इकडनं असं येतं आणि इकडून हे इथे जातं. आणि चीनचा जो व्यापार युरोपशी होतो तो सुएज कॅनॉलमधून होतो, तो इकडून जातो. आफ्रिकेशी जो व्यापार होतो तो इकडून जातो. म्हणजे हा जो मधला भाग आहे मलक्का, इथे आपण चीनला अडवू शकतो. आपण पुढे जाऊया. भारताची सीमा आपण इकडे बघा, इथे जमिनी सीमा पण दाखवण्यात आलेली आहे आणि आपली जी समुद्री सीमा आहे ती पण दाखवण्यात आली आहे. मी जास्त डिटेलमध्ये जात नाही, परंतु आज या सीमांवरनं काय होतं हे आपण नंतर बोलू. या सीमांमधून दहशतवादी आज याचा प्रयत्न करतात, अफगाणच्या चरस पाठवला जातो, स्फोटक पदार्थ पाठवले जातात, आता ड्रोनचा पण वापर इकडे केला जात आहे. तर या सीमांचं रक्षण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्या जमिनी सीमा असो की या आपल्या समुद्री सीमा असो. आणि भारतातले जे दहशतवादी आहेत त्यांचे ट्रेनिंग कॅम्प अर्थातच पाकिस्तानमध्ये आहेत आणि अफगाणिस्तानमध्ये आहेत. आणि जे ईशान्य भारतातले जे काही इथे म्हणजे जे ग्रुप्स आहेत त्यांचे ट्रेनिंग कॅम्प हे अर्थात म्यानमारमध्ये आहेत. तर म्हणून या सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आज आपण बघितलं तर पाकिस्तान हा पाकिस्तानचा नकाशा आहे आणि इथून ग्वाडारपासून जो चीनमध्ये त्यांचा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो जातो हा आपल्याला इथे दिसतो आहे. आणि हा जो इकडे जातो आहे तो, आणि परंतु आता हा एक मोठा व्हाईट एलिफंट असा बनलेला आहे. आणि या व्हाईट एलिफंटमुळे पाकिस्तानचं प्रचंड असं मोठं नुकसान होत आहे. आणि चीन जे पहिले ग्वाडारमध्ये आलं होतं त्यांनी आता आपली जागा कराचीकडे शिफ्ट केलेली आहे. पाकिस्तानविषयी आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे, परंतु आपण सरळ भारत चीन सीमेकडे जाऊ. भारत चीन सीमा जी आहे ती 3 भागामध्ये वाटली आहे. लडाखची सीमा, उत्तरांचलची सीमा आणि भूतानची सीमा. आपण जर चीनविषयी बोलायचं म्हटलं तर काल परवाच बातमी आली होती की ईस्ट लडाखमध्ये जिथे गलवानची लढाई झाली होती तिथे चीन मागे जायला तयार नाही आहे. उत्तराखंडमध्ये चीनने घुसखोरी केली होती आणि अरुणाचलच्या भागामध्ये सुद्धा ते आले होते जिथे भारतीय सैन्याने त्यांना पकडलेलं होतं. आणि हा आहे अफगाणिस्तान. त्याच्याविषयी मी आता थोडंसं 2 मिनिटं बोलणार आहे. अफगाणिस्तानच्या आजूबाजूला सेंट्रल एशियन रिपब्लिक्स आहेत, म्हणजे तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, तजिकिस्तान. या सगळ्यांची जे लोक आहेत, जे टर्किश लोक, तुर्कमेनिस्तानचे लोक आहेत ते अफगाणिस्तानमध्ये सुद्धा आहेत. उझबेक अफगाणिस्तानमध्ये सुद्धा आहेत, तजिकी अफगाणिस्तानमध्ये सुद्धा आहेत आणि पाकिस्तानचे सुद्धा काही जण अफगाणिस्तानमध्ये आहेत. तर हा सगळा भाग आपण बघू शकता आणि आपल्याला हा नकाशा बघू शकता. आणि हा नकाशा आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे की आत्ता तालिबानची इथे सत्ता आलेली आहे आणि तालिबानमध्ये जे डॉमिनेशन आहे ते पश्तून्सचं आहे किंवा पख्तूनचं आहे किंवा ते पठाणांचं आहे. आणि आज पण पठाण अफगाणिस्तानच्या लोकसंख्येच्या फक्त 42% आहेत. उझबेक जे आहेत ते 12% आहेत. म्हणजे उझबेकी जनजातीचे जे लोक आहेत ते 12% आहेत. हजारा जे शिया आहेत ते 16% आहेत आणि तजिकी हे सुद्धा 24% आहे. म्हणजे तिथे मायनॉरिटीज या ॲक्च्युली मेजॉरिटी आहेत. आणि तालिबान
ज्याला पाकिस्तानने प्रचंड मदत केलेली आहे हे मोस्टली पठाण आहेत. आणि हा पुन्हा एकदा आपण नकाशा बघू शकता. ही जी ड्युरंड सीमा आहे म्हणजे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या मध्ये ही जी सीमा आहे या सीमेला ड्युरंड लाईन असं म्हटलं जातं. आणि या ड्युरंड लाईन मध्ये इथे जे पठाण राहतात अफगाणिस्तानमध्ये ते पाकिस्तानच्या नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्समध्ये सुद्धा पसरलेले आहे. त्याच्याशिवाय इकडे जे बलुची राहतात पाकिस्तानमध्ये काही बलुची इकडे पण पसरलेले आहेत. आणि गिलगिट बाल्टिस्तानचे सुद्धा काही लोक इकडे आहेत, त्याच्यामध्ये काही डाऊट नको. म्हणजे आज मोठ्या प्रमाणामध्ये पठाण ही जात जमात ही ड्युरंड सीमेच्या दोन्ही भागामध्ये पसरलेली आहे. आणि त्याच्यामधले अनेक जण हे पाकिस्तानच्या विरोधात आहे. अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवण्याकरता पाकिस्ताननी प्रचंड मदत केली. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्य हे पळून गेलं. ते का पळून गेले त्याच्यात मी जास्त जाणार नाही. आणि पाकिस्ताननी कशी मदत केली हा विषय पण सध्या जाऊ दे. परंतु जास्त महत्त्वाचं असं आहे की पाकिस्ताननी मदत केल्यामुळे आता अफगाणिस्तान हा पाकिस्तानला त्यांचे तालिबानी दहशतवादी देऊन भारताच्या काश्मीरमध्ये गडबड करण्याचा प्रयत्न करेल हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि तेच नेमकं आता होतं आहे. बघा तालिबानची सत्ता आणि त्यांची विरोधकांची सत्ता याच्यामध्ये पुष्कळ लढाई होऊ शकते. परंतु सध्या त्याच्या मी डिटेलमध्ये जात नाही. अफगाणिस्तानची पॉप्युलेशन ही 2.5 कोटीच्या आसपास आहे. ते अर्थात 2010चे आकडे आहेत. 99% ते मुस्लिम आहेत. परंतु मुस्लिममध्ये 15% हे शिया आहेत आणि बाकीचे हे सुन्नी आहेत. आणि शिया विरुद्ध सुन्नी ही सुद्धा लढाई सुरू आहे. सध्या त्यांची इकॉनॉमी ही पूर्णपणे बंद पडलेली आहे वगैरे. तालिबान कशी सत्तेमध्ये आली, त्यांना पाकिस्तान कशी मदत करतं, सौदी अरेबिया कसं करते याच्यात मी काही जात नाही. परंतु आज तालिबान ही सत्तेमध्ये आलेली आहे हे महत्त्वाचं आहे. आणि आता भारत काय करेल शॉर्ट टर्ममध्ये आणि मिडल टर्ममध्ये हे आपण बघायला पाहिजे. आपण सध्या तालिबानला मान्यता दिलेली नाहीये, आपणच काय कोणीच दिलेली नाहीये. आणि त्याच्यामुळे पाकिस्तान त्यांचा वापर करून काश्मीरमध्ये दहशतवाद पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करेल. तर आता आपण करायचं काय हा एक मोठा प्रश्न आहे. आणि सध्या असं वाटतं की पाकिस्तानचे तुकडे करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. आज पाकिस्तानची हालात तसं म्हटलं तर खूपच खराब आहे की आज बलुचिस्तानमध्ये एक इंडिपेंडंट मुवमेंट ही सुरू आहे आणि बलुचिस्तानला एक वेगळा देश व्हायचा आहे. सिंधमध्ये जिओ सिंध ही मुवमेंट सुरू आहे. नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्सविषयी मी पहिलेच बोललो होतो. हे सगळे पठाण आहेत आणि यांना अफगाणिस्तानमध्ये जायचं आहे. आणि हा जो पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर जो आहे तो भारताकडे यायला पाहिजे हे आपलं म्हणणं आहे. तसं झालं तर फक्त पाकिस्तानी पंजाब हा एवढाच एक देश राहू शकतो. परंतु तो एक मोठा वेगळा विषय होईल. तर आता आपण करायला काय पाहिजे, अफगाणिस्तानशी बोलायला पाहिजे. पुढच्या आठवड्यामध्ये आपले फॉरेन ऑफिशियल्स त्यांना भेटणार आहेत रशियाच्या मदतीने वगैरे. त्यांना सांगायला पाहिजे जर आम्ही तिथे काम करावं अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही जो काश्मीरमध्ये दहशतवाद आहे तो पसरवण्यामध्ये मदत करू नये वगैरे वगैरे. ते किती पाळतील याच्याविषयी आपण नंतर बोलू. आता हा नकाशा आहे जम्मू आणि काश्मीरचा. मी काश्मीरच्या दहशतवादाविषयी थोडंसं बोललो होतो आणि आता सांगितलं होतं की त्याचा आपण कंबरदा आपण मोडलेला आहे. पण हा नकाशा आपल्याला काश्मीर पूर्णपणे दाखवतो. जो भाग हिरव्यामध्ये दाखवलेला आहे त्याला पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर असं म्हटलं जातं. आणि आपण हा जो भाग आहे आपण भारतीय सैन्य हे 47 साली जवळजवळ मध्ये इथपर्यंत पोहोचलो होतो आणि हा भाग आपण नंतर देऊन टाकला पाकिस्तानला. आणि सध्या हा जो ही जी काळी सीमा आहे त्याला लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल किंवा सियाचिन ग्लेशियर असं म्हटलं जातं. ही जी खालची सीमा आहे याला LOC असं म्हटलं जातं. ही रोजच न्यूजमध्ये असते आणि जी दहशतवाद्यांची घुसखोरी होते ती इथून होते. आणि याच्याशिवाय जे लालमध्ये आहे ते अक्साई चीन की जे 1962 साली लढाई न करता चीनने भारताकडून बळकावले. आणि आत्ता जे मागच्या वर्षी किंवा आत्ता जी चीनशी आपली गलवानमध्ये लढाई झाली होती ती ह्या भागात झाली होती. याला ईस्ट लढा असं म्हटलं जातं.
आणि आज इथे अतिशय टेन्स असा भाग आहे. तिथे चीनचं सैन्य 50-60 हजारावरती आहे, परंतु आपण आपल्या या भागाचं रक्षण करण्याकरता अगदी पूर्णपणे सज्ज आहोत. काश्मीर व्हॅली आपल्याला इथे दिसते, जम्मू उधमपूरचा जो भाग आहे तो आपल्याला दिसतोय. भारतामध्ये पाकिस्तान कशी घुसखोरी करतं हे आपल्याला इथे आपण इथे बघू शकता. आपण बघा की डाव्या साईडला ही LOC आहे, डाव्या साईडला पाकिस्तान आहे, उजव्या साईडला भारत आहे. तर होतं काय, तर पहिले पाकिस्तान दहशतवाद्यांची रिक्रुटमेंट करतं, त्याच्यानंतर त्यांचं ट्रेनिंग होतं, त्यांना पैसे दिले जातात, त्यांचं रिलिजियस इंडॉक्ट्रिनेशन दिलं जातं, त्यांचं ट्रेनिंग केलं जातं. आणि ज्यावेळेला ट्रेनिंग 6-8 महिन्यामध्ये पूर्ण होतं तर त्यावेळेला ते पाकिस्तान त्यांना आपल्या सीमेच्या आत घुसवण्याचा प्रयत्न करतो. 95% दहशतवादी सीमेवरती मारले जातात, 5% आत येण्यामध्ये यश मिळतं आणि मग जी आत गडबड चाललेली आहे ते हे करतात. मग अँटी टेररिस्ट ऑपरेशन कॅरी आउट करून भारत त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो. हा जो भाग आहे हा आपण थोडा बघा, नीट बघा. हा भारताचा काश्मीरचा भाग आहे, काश्मीर खोऱ्याचा भाग आहे, जिथे म्हणजे जर तुम्ही पुंछची आजची लढाई सोडली तर बाकी सगळा दहशतवाद या भागापुरता मर्यादित आहे. हे जे खोरं आहे याला झेलम नदीचं किंवा नीलम नदीचं खोरं असं म्हटलं जातं. 130 ते 140 किलोमीटर याची लांबी आहे हे ते खोरं आहे आणि 30 ते 40 किलोमीटर ही जी आहे ही याची रुंदी आहे. आणि याच्या आजूबाजूला हे सगळे डोंगर आहेत, हे पीर पंजालचे डोंगर, मग इकडे शमशाबादी डोंगर वगैरे, आणि इकडे या बाजूला अर्थातच इकडे पाकिस्तान. तर इथे सर्व जो हिंसाचार आहे तो केवळ इथे होत होता. आता गेले 2 वर्ष तिथे बऱ्यापैकी शांतता होती, परंतु पुन्हा एकदा पाकिस्तानचे दहशतवादी सॉफ्ट टार्गेट्सवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर म्हणजे आता हे आपण जे लढाई आपण बोललो त्याच्या पुढे लढाई जी आहे ती कशी होईल, तर मी आता आपल्याला सांगण्याचा काय प्रयत्न केला की आता आपण जे लढाईचं जे रूप आहे युद्धशास्त्राचं ते पुन्हा बदली होत आहे. म्हणजे आपण पहिले पारंपरिक युद्ध लढलो 1947 सालापासून ते 1972 पर्यंत, मग 1972 किंवा 1973 पासून 2014 पर्यंत आपण जे युद्ध लढलो त्याला प्रॉक्सी वॉर म्हणता येईल, त्याला इन्सर्जन्सी म्हणता येईल, त्याला दहशतवाद म्हणता येईल वगैरे वगैरे. परंतु आता जे युद्ध सध्या सुरू आहे 2014च्या नंतर त्याला हायब्रिड वॉर म्हणता येईल, त्याला ग्रे झोन वॉरफेअर म्हणता येईल, त्याला मल्टी डोमेन वॉरफेअर म्हणता येईल. आणि आता हे जे युद्ध आहे हे 365 दिवस आपल्याशी सुरू आहे. आणि हे आपल्याशी कोण करतं आहे, तर चीन करतो आहे, पाकिस्तान करतो आहे. काही हिरोज, कारण शेवटी देशाला सुरक्षित ठेवण्याकरता अनेकांनी प्राणाचे बलिदान दिलं. हा आहे मेजर कौस्तुभ राणे, याला सेना मेडल गॅलंट्री मिळालं होतं. 3 दहशतवादी यांनी मारले, हा त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडला. आणि त्याची ही पत्नी कनिका ही इथे आहे. कनिकानी नंतर आपलं दुःख आवरलं, तिचा तो लहान मुलगा तुम्हाला इथे दिसत असेल. कनिकाने आपलं दुःख आवरलं आणि ती आता भारतीय सैन्यामध्ये एक सैन्य अधिकारी बनलेली आहे. सर्जिकल स्ट्राईक कसा झाला, बालाकोट स्ट्राईक कसा झाला याच्याविषयी बोलत नाही. एक दुसरा एक हिरो संतोष महाडिक, ज्यांनी कुपवाडामध्ये 3 दहशतवादी मारले होते. अतिशय शूर होता हा, त्यामध्ये तो मृत्युमुखी पडला. आणि त्याची ही शूर पत्नी आपण स्वाती महाडिक इथे बघतो आहे. ते स्वातीची मुलगी आणि एक मुलगा पण आपल्याला इथे दिसतो आहे. आणि ही स्वाती हिने नंतर आपलं दुःख आवरलं आणि आज ती सैन्यामध्ये लेफ्टनंट म्हणून 2 वर्षापूर्वी ही भरती झाली. तिची मुलगा आपल्याला दिसतो आहे, तिची आई आपल्याला मागे इथे दिसते आहे. काही अजून शूर सैनिक, हवालदार चंद्रभान पवार हा माझ्या बटालियनचा होता, त्याला शौर्यचक्र मिळालं होतं 2008 मध्ये. मग हा हवालदार संतोष राळे याला कीर्तीचक्र मिळालं होतं. नशिबाने हा जिवंत आहे, आज पुण्यामध्येच आहे तो. त्याला प्रतिभाताई पाटील कीर्तीचक्र देत आहेत. हे आम्हाला मिळालेली वेगवेगळी अवॉर्ड्स, त्याच्यामध्ये चीफ ऑफ आर्मी स्टाफ कम्युनिकेशन कार्ड आहे. आपल्याला जर वाचता येत असेल तर पुंछमध्येच आम्हाला हे अवॉर्ड मिळालं होतं. आम्ही तिथे 80हून जास्त दहशतवाद्यांना मारलं होतं. अजून अनेक अवॉर्ड्स जी इथे मिळाली होती, त्यामधलं एक युद्धसेवा मेडल हे अवॉर्ड मला मिळालेलं होतं. आणि हे आम्हाला अवॉर्ड जेव्हा मिळालं त्याला इथे
आपण मला एखाद्या बघू शकाल. आणि त्यावेळेचे जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते जनरल VP मलिक हे आपल्याला इथे दिसत आहेत. ओके, हा एक अजून एक हिरो लेफ्टनंट कुंडू, तो 22व्या वर्षी त्यांनी देशाकरता प्राणाचे बलिदान दिलं. हा माझा एक मित्राचा मुलगा लेफ्टनंट मेजर अवजित सिंग, त्याच्या डोक्यातनं गोळ्या गेल्या होत्या. त्याचे वडील कर्नल समर विजय सिंग हे इथे दिसत आहेत. हा आज सुखरूप आहे आणि आज हा कर्नलच्या हुद्द्यावरती सैन्यामध्ये आहे. हा एक अजून एक निराळा म्हणून त्याला कीर्तीचक्र मिळालं होतं. माझ्या बटालियनचा नायक योगेश बाजने हा धुळ्याचा होता. हा मेजर प्रसाद मोहारकर भंडाऱ्याचा होता. त्याची पत्नी आपल्याला इथे दिसते. याच्यावरती मी एक लेख पण लिहिला होता, अर्ध्यावरती डाव उलटला अधुरी एक कहाणी, भातुकलीच्या खेळामध्ये राजा एक राणी. आपल्याला ते प्रसिद्ध भावगीत हे माहिती असेल. त्याची पत्नी आपल्याला इथे दिसते आहे. तर हे सगळं थोडक्यात पाकिस्तानविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न केला. आता जे हायब्रिड वॉर चाललेलं आहे थोडं त्याच्याविषयी मी बोलण्याचा प्रयत्न करीन. आणि 2014 पासून हायब्रिड वॉर म्हणता येईल ते सुरू झालेलं आहे. तर ते का सुरू झालं, कसं झालं याच्याविषयी आपण बोलू. तर त्याच्यामध्ये मीडिया हा एक मोठा भाग आहे. आणि आज भारतामध्ये हायब्रिड वॉर सुरू आहे, मीडिया वॉर सुरू आहे, नॅरेटिव्ह वॉर सुरू आहे. दाखवण्याचा प्रयत्न हा असा केला जातो की या देशाला भवितव्य नाही, या देशाचा कबाडा होणार आहे आणि हा देश कधी पण तुटेल, इथे फक्त हिंसाचारच होतो वगैरे वगैरे. ते शक्य नाही, ते होणार नाही. तर आपण हे सगळं याच्याविषयी नंतर बोलण्याचा प्रयत्न करू कधी जर वेळ मिळाला तर. परंतु आता मी आपल्याला पुढच्या जो हायब्रिड वॉरचा जो भाग आहे तिकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. बघूया की ते मला जमतंय की नाही. हे प्रेझेंटेशन मी आता जवळजवळ बंद करतो. त्याच्यामध्ये दाखवायला भरपूर काही होतं, परंतु वेळेच्या अभावी मी आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आता मी आपल्याला अजून एक प्रेझेंटेशन दाखवायचा प्रयत्न करतो आहे, ज्याच्यामध्ये हायब्रिड वॉर हे आपण याच्याविषयी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करू. बघूया मला ते प्रेझेंटेशन पुन्हा शेअर करता येईल का. प्रयत्न करतो मी. हो, जमेल असं वाटतं आहे. ओके, सर्वात पहिले आपण हायब्रिड वॉरविषयी बोलू. तर सर्वात पहिले आपण बोलायला पाहिजे की काही जण म्हणतात की युद्ध होईल का, युद्ध केव्हा होईल, महायुद्ध होईल का. तर त्यांना सांगावंसं वाटतं की चीन भारताच्या विरुद्ध सध्या जे महायुद्ध लढतो आहे त्याला काही जण करोना म्हणतात, काही जण त्याला COVID-19 म्हणतात, पण त्याचं खरं नाव आहे चायनीज व्हायरस. आणि या चीनी व्हायरसनी भारताचं जेवढं नुकसान केलेलं आहे एवढं नुकसान आतापर्यंत जी झालेली युद्ध आहे त्याच्यामध्ये सुद्धा एवढं झालेलं नाही. तर याला आपण बायोलॉजिकल वर्ल्ड वॉर म्हणू शकतो किंवा बायोलॉजिकल टेररिझम म्हणू शकतो किंवा याला आपण जैविक महायुद्ध सुद्धा म्हणू शकतो. करोनाविषयी बोलण्यात काही अर्थ नाही. 5 किंवा 6 लाख भारतीय आतापर्यंत त्याच्यामध्ये गेलेले आहेत आणि हे केव्हा संपेल याच्याविषयी कोणीही काही सांगू शकत नाही. परंतु आपण याला आता बऱ्यापैकी प्रत्युत्तर दिलेलं आहे. व्हॅक्सिनेशन पुढे चाललेलं आहे. आपली म्हणजे ड्राईव्ह खूप चांगला झालेला आहे. इकॉनॉमी आता ओपन अप होते आहे. इकॉनॉमीची प्रोग्रेस वाढलेली आहे वगैरे वगैरे. आणि भारत हा सगळ्या जगाची आता फार्मसी बनलेला आहे. तर याच्याविषयी आपण नंतर बोलू. आज हे जे 365 डेजचं जे हायब्रिड वॉर आहे त्याच्याविषयी आपण बोलू. आणि थोडंसं त्याच्यामध्ये जो पाकिस्तान फॅक्टर किंवा जो चीन फॅक्टर आहे त्याच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. पहिले मीडिया वॉरफेअर. आज मीडियाचा वापर हा शस्त्र म्हणून केला जातो आणि मीडियाला 3 भागामध्ये वाटता येईल. एक तर प्रिंट मीडिया म्हणजे वर्तमानपत्र. प्रिंट मीडियामध्ये सुद्धा काही मराठी वर्तमानपत्र असतात, हिंदी असतात, इंग्लिश असतात आणि रिजनल लँग्वेजमध्ये असतात. याच्याशिवाय इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे TV मीडिया. TV मीडियामध्ये आपल्याला माहिती आहे की मराठीमध्ये आज 10-12 न्यूज चॅनल्स आहेत. ते 24 तास बातम्या दाखवत असतात. कुठली आहेत? TV9 मराठी आहे, ABP माझा आहे, साम मराठी आहे, न्यूज 18 लोकमत आहे, दूरदर्शन सह्याद्री आहे आणि भरपूर आहेत, जय महाराष्ट्र आहे वगैरे वगैरे. याच्यावरती माझं येणं बऱ्यापैकी होतं. तर ते आहेत. आणि तिसरा एक भस्मासूर आहे ज्याचं नाव आहे सोशल मीडिया, ज्यामध्ये ट्विटर आहे, ज्याच्यामध्ये
फेसबुक आहे, ज्याच्यामध्ये यूट्यूब आहे, ज्याच्यामध्ये इंस्टाग्राम आहे, ज्याच्यामध्ये अनेक काही गोष्टी आहेत. आज मीडियाचा वापर हा मीडिया वॉरफेअर करता केला जातो आणि आज आपल्या मीडियामध्ये असे अनेक चीनचे हस्तक आहेत की जे चीनच्या बाजूने लेख मीडियामध्ये लिहितात आणि भारतीयांना सांगण्याचा प्रयत्न करतात या देशाला भवितव्य नाही, चीन भारताला कधी पण हरवू शकतो, चीनची आर्थिक ताकद खूप आहे, चीननी 50-60 हजार सैनिक तिथे तैनात केलेले आहेत. तर याच्याविषयी मी नंतर बोलतो की मीडिया वॉरफेअर कसं केलं जातं. तर ही हिस्ट्री ऑफ वॉरफेअर आपण थोडंसं समजण्याचा प्रयत्न करा की हे कसं बदली झालं. हा एक अजून एक हिरो, यांचं नाव आहे कर्नल संतोष बाबू, आणि गलवानच्या लढाईमध्ये जी गलवानची लढाई झाली त्याच्यामधले हे हिरो होते. थोडंसं गलवानच्या लढाई विषयी बोलणं हे गरजेचं आहे. आपल्याला कल्पना आहे की मागच्या वर्षी जर मला तारीख नीट आठवत असेल तर 5 मेला चीनने लडाखमध्ये 4 ठिकाणी घुसखोरी केली, गलवान, पँगँगसो, हॉट स्प्रिंग, देप्सांग या भागामध्ये. मग त्याच्यानंतर ही घुसखोरी कशी झाली, या भागामध्ये आपलं सैन्य हे तैनात नसतं, या भागामध्ये आपले रस्ते हे नसतात आणि या भागामध्ये जी सीमा आहे त्या सीमेवरती वाद आहे असं चीनचं म्हणणं आहे. म्हणजे काही भाग असा आहे की चीन म्हणतं की हा भाग आमचा आहे, आपण म्हणतो की हा भाग आमचा पण आहे. तर याला डिस्प्युटेड एरिया असं म्हटलं जातं आणि या डिस्प्युटेड एरिया जवळजवळ 20-25 ठिकाणी अशा प्रकारचे डिस्प्यूट आहेत भारत चीन सीमेवरती. तर त्यापैकी 4 ठिकाणी चीनने डिस्प्युटेड एरियामध्ये घुसखोरी केली. मी जसं म्हटलं गलवान, पँगँगसो लेक, त्याच्यानंतर हॉट स्प्रिंग आणि देप्सांगचे प्लेन्स, इथे सगळी ती घुसखोरी झाली होती. आपण थोडंसं गलवानविषयी बोलू. गलवान ही नदी आहे, इथे घुसखोरी झाली होती आणि 14-15 जूनला असं ठरलं होतं की चीनी सैन्य इथून परत जाईल आणि जी 5 मेच्या आधीची जी जागा होती ते तिथे परत जाईल. कर्नल बाबू तिथे गेले होते. अचानक कर्नल बाबूवरती चीनी सैन्याने हल्ला केला. आपल्याला कल्पना पाहिजे की ही जी सीमा आहे चीनची ती पाकिस्तानच्या सीमेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. इथे शस्त्रांचा वापर केला जात नाही. चीनने आपल्या देशाला मूर्ख बनवलं, 3-4 करार आपल्याशी सही करवले आणि त्याच्यामुळे शस्त्रांचा वापर या भागामध्ये वर्ज्य आहे आणि या भागामध्ये चीनने स्वतःचे रस्ते बनवून घेतले आणि आता आपल्याला सांगितलं की या भागामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट करणार नाही वगैरे वगैरे. तर गलवानमध्ये ते परत जाणार होते. त्यांनी ज्या वेळेला कारण बाबू तिथे बघायला गेले तर त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला आणि त्याच्यानंतर जे झालं त्याला गलवानची लढाई असं म्हटलं जातं. त्यामध्ये भारताचे जवळजवळ 400-500 सैनिक होते. त्यांच्या हातात हत्यारं नव्हती, त्यांच्या हातात फक्त काठ्या आणि लाठ्या होत्या आणि त्यांच्या मदतीने त्यांनी चीनवरती प्रतिहल्ला हा केला होता. ही लढाई 15 आणि 16 जूनच्या रात्री चालली. यामध्ये फक्त शौर्य, धैर्य याचा वापर केला गेला. लिडरशिप, नेतृत्व वगैरे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे याचा या लढाईमध्ये काहीही म्हणजे उपयोग हा नव्हता. हे केवळ शौर्य आणि धैर्य याच्यावरती लढलेली लढाई होती. याच्यामध्ये शस्त्र काय वापरली गेली, दंडे, लोखंडी कांबा, दगड वगैरे, आणि ही रात्रीच्या वेळेला लढाई झाली. पूर्ण रात्रभर ही लढाई चालली आणि या रात्रीची ज्यावेळेस 16 जूनची सकाळ झाली त्यावेळेला असं दिसलं की आपण 20 शूर सैनिक यामध्ये गमावले होते, ज्यामध्ये कर्नल बाबू एक होते आणि चीनचे 70हून जास्त सैनिक यामध्ये मारण्यात आले. आणि पहिल्या वेळा चीनी सैनिकांचं रक्त हे सीमेवरती सांडलं. आपल्याला कल्पना पाहिजे की चीनला लढण्याचा अनुभव नाही आणि शेवटचं युद्ध चीन हा लढला होता 1978 साली व्हिएटनामशी, ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. आणि आता पहिल्या वेळा चीनचं रक्त हे या सीमेवरती सांडलं आहे. तर गलवानची लढाई त्याच्याविषयी आता मी एवढं सांगण्याचा प्रयत्न करतो की आज ईस्ट लडाखमध्ये काय सिच्युएशन आहे. तर चीन 4 पैकी 2 ठिकाणी जिथे घुसखोरी झाली होती तिथे परत गेलेला आहे, म्हणजे गलवानमध्ये परत गेला आहे आणि पँगँगसो लेकमध्ये परत गेलेला आहे. परंतु जो देप्सांगचा भाग आहे आणि हॉट स्प्रिंगचा भाग आहे तिथे ते परत गेलेले नाही.
आणि तिथे परत पाठवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत, परंतु शस्त्राचा आपण वापर करू शकत नाही. हा या लढाईचा अजून एक हिरो हा स्पेशल फ्रंटियर फोर्सचा होता, तिबेटन आहे, यांनी पण इथे शूर पराक्रम हा गाजवला होता. तर हे चीनविषयी मी आता जास्त बोलत नाही. आपल्याला जर बघायचं असेल तर हे तुम्ही हा नकाशा बघा ईस्ट लडाखचा. इथे जिथे चीन आला होता, हे जे गलवान नाला जंक्शन आहे तिथे आला होता, हॉट स्प्रिंगमध्ये आला होता, पँगँगसो लेकमध्ये आला होता. आणि आता मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की भारत सरकारने लडाखचा जो भाग आहे हा आता टुरिझम करता उघडा केलेला आहे आणि अनेक टुरिस्ट अक्षरशः हजारोच्या संख्येने आज तिथे जात आहे. कारण आता सध्याच्या सरकारने लडाखमध्ये एक रस्ता क्रांती सुरू केली. म्हणजे या भागामध्ये पहिले कुठलेच रस्ते नव्हते, तिथे आता मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता बांधणी सुरू झालेली आहे आणि त्याचं त्याकरता क्रेडिट हे महाराष्ट्राचे एक सुपुत्र नितीन गडकरी यांना द्यायला पाहिजे, ज्यांनी जे म्हणजे रस्ते ज्या प्रकारे बांधलेले आहेत आपल्याला कल्पना असेलच. आता ते मुंबई दिल्ली हा महामार्ग बांधता आहेत वगैरे वगैरे. तर हा रस्ता क्रांती इतकी झालेली आहे की जिथे पहिले लडाखमध्ये जाण्याकरता पहिले एकच रस्ता होता जो यायचा काश्मीरमधून श्रीनगर, तिथून तो झोजिला खिंडीतून तो कारगिलपासून तो लेहला जायचा. आता इथे दोन रस्ते झाले. एक येतो हिमाचल प्रदेशच्या बाजूनी, जिथे आता अटल टनेल नावाची एक बोगदा 2 वर्षापूर्वीच तयार झालेला आहे. तर त्याच्यामुळे आता पठाणकोटमधून आपण लडाखमध्ये केवळ 9 ते 10 तासामध्ये पोहोचू शकतो. आणि तिथे आता प्रचंड प्रमाणामध्ये टुरिस्ट जायला लागले आहेत आणि टुरिस्टना पँगँगसो लेक जिथे लढाई होणार होती तिथे पण जाण्याकरता परवानगी ही मिळते आहे. ते खूपच चांगलं आहे. आपल्यातल्या कोणाला जर ॲडव्हेंचर टुरिझमची हे असेल तर त्यांनी जरूर जावं तिथे. कारण तिथे युद्धभूमीला भेट देऊन आपले सैनिक तिथे कसे लढले हे आपल्याला कळेल. आपण कारगिलला पण जाऊ शकता, कारगिलचं युद्ध कसं झालं होतं याची आपल्याला कल्पना आहे. आणि द्रासमध्ये गेला की तुम्हाला कारगिलची युद्धभूमी ही पूर्णपणे दिसते. तर तिथे बघायला ही युद्धभूमी आहे, तिथे बघायला आपले वेगवेगळे वॉर मेमोरियल्स आहेत. तर आपण तिथे जरूर जावं. तर हे ईस्ट लडाखची लढाई झाली होती ती. हे आहे पँगँगसो लेक. याची ही फिंगर्स वगैरे याच्यात मी जास्त जात नाही कारण वेळेचा अभाव आहे. आणि डिस्प्युटेड एरिया वगैरे जे म्हटलं जातं तो हा भाग आहे की इथे आपण ज्या भागामध्ये चीन आणि आपल्यामध्ये मतभेद होता की चीनी सैन्य हे कुठपर्यंत असायला पाहिजे आणि हा डिस्प्युटेड भाग आहे. म्हणजे भारतीय सैन्य इथे तैनात असतं आणि चीनी सैन्य हे इथे तैनात होतं आणि खालती याला फिंगर्स असं म्हटलं जातं. फिंगर्सचा अर्थ थोडक्यात असा होतो की आपल्याला मराठीमध्ये म्हटलं तर हा भाग हा जो वरचा जो डोंगर माथा आहे, हा सगळा डोंगर माथा आहे, याच्यावरून ज्या सोंडी खालती येतात त्याला फिंगर्स म्हटलं जातं किंवा इंग्लिशमध्ये त्याला स्पर्स असं म्हटलं जातं. आणि 2 फिंगरमधला जो भाग असतो, हा जो भाग जिथून नद्या उगम पावतात याला घड असं म्हटलं जातं किंवा याला आम्ही इंग्लिशमध्ये रिएंट्रंट असं म्हणतो. तर या फिंगर्स या भागामध्ये चीनी सैन्य इथपर्यंत आलेलं होतं आणि आता त्यांना इथून पूर्णपणे मागे पाठवण्यात आलेलं आहे. परंतु अजून 2 ठिकाणी ते गेलेले नाही. हाच पँगँगसो लेकचा अजून एक आपल्याला हे दिसतोय छान नकाशा की कसं हे पँगँगसो लेक दिसतं. आता मी गलवानच्या लढ्यामध्ये जात नाही, गॅलंट्री अवॉर्ड्समध्ये जात नाही कारण आता वेळेची प्रॉब्लेम झालेली आहे, रस्ते कसे तयार होतात याच्याविषयी जात नाही. परंतु मी आता पुन्हा थोडंसं लक्ष केंद्रित करतो हे बायोलॉजिकल वॉरवरती किंवा हायब्रिड वॉरवरती. तर हायब्रिड वॉरमध्ये आज चीन काय करतो आहे, आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देतो आहे. ईशान्य भारतामध्ये जी बंडखोरी होते आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करतोय. त्यात त्याला यश मिळतंय का? नाही. आपण तिथे बऱ्यापैकी कंट्रोल केलेला आहे. चीन आपले जे शेजारी राष्ट्र आहेत त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करतोय. उदाहरणार्थ ते भूतानशी सीमा स्वतःहून म्हणजे सीमा विवाद थांबवण्याचा प्रयत्न करतायत. ते म्यानमारची मदत घेऊन आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करतायत. पण आपण पण त्यांना तिथे बऱ्यापैकी तोंड दिलेलं आहे. तर हे जे हायब्रिड वॉर आहे, हायब्रिड वॉर म्हणजे नेमकं काय याच्याशी मी थोडंसं 2 मिनिटं बोलण्याचा प्रयत्न करतो. एक
भारताची युद्धकला, पारंपरिक युद्ध, दहशतवाद याच्याविषयी मी थोडं बोललेलो आहे. एक 2007 किंवा 8ची वेळ होती किंवा 2001ची वेळ होती की ज्या वेळेला अमेरिकेने इराकचा पराभव केला होता आणि तिथे तंत्रज्ञानही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं होतं. त्यावेळेला असं वाटायचं की क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल्स, तोफखाना, रणगाडे, आधुनिक शस्त्र, तंत्रज्ञान याचा वापर करून आपण युद्ध ही पुढची जिंकू शकू. तर त्याच वेळेला 2 चीनी अधिकाऱ्यांनी एक नवीन युद्धाचा प्रकार विषयी लिहिलं. त्याला ते म्हणतात अनरिस्ट्रिक्टेड वॉरफेअर. अनरिस्ट्रिक्टेड वॉरफेअर म्हणजे काय की अनरिस्ट्रिक्टेड वॉरफेअरमध्ये तुमच्यावरती कुठलंही बंधन नाही. हे युद्ध 365 दिवस चालेल आणि तुम्ही कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारे शत्रू राष्ट्रांवरती हल्ला करू शकतात. द ओनली रिस्ट्रिक्शन इज की इथे काहीच रिस्ट्रिक्शन नाही. याच्यामध्ये आपण डिप्लोमसीचा वापर करू शकतो, आपण इथे पाकिस्तानचा वापर करू शकतो, आपण भारताला वेगवेगळ्या बॉडीजमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू शकतो, ईशान्य भारतात आपण बंडखोरी वाढवायचा प्रयत्न करू शकतो, आपण नक्षल किंवा माओवाद्यांना मदत करायचा प्रयत्न करू शकतो. मीडिया वॉरफेअरविषयी मी थोडंसं बोललो होतो. पॉलिटिकल वॉरफेअर म्हणजे आपण राजकीय पक्षांमध्ये घुसखोरी करून त्याच्यामध्ये काही आपले समर्थक तयार करू शकतो. लिगल वॉरफेअर म्हणजे भारताचेच कायदे वापरून आपण भारताला त्रास देऊ शकतो. बिग डेटा वॉरफेअरमध्ये म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून आपण भारतामध्ये घुसखोरी करू शकतो. आपल्याला कल्पना आहे आपण हे ॲप्स बॅन केले होते कारण ते आपली माहिती चोरत होते. आपण एस्पिऑनेज करू शकतो, आपण ट्रेड सिक्रेट्स ही करू शकतो. डिसइन्फॉर्मेशन वॉरफेअर, सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणजे आपण दुष्प्रचार करून भारतीयांना घाबरवण्याचा प्रयत्न करू शकतो. उदाहरणार्थ ज्यावेळेला चीनी घुसखोरी झाली होती त्यामध्ये जे चीनी हस्तक भारतीय मीडियामध्ये आहेत ते TV चॅनलवरती असो की प्रिंट मीडियामध्ये असो ते दाखवायचा प्रयत्न करत होते की अरे बापरे, चीनचं तिथे खूप सैन्य आलंय. अरे त्यांचं आलंय तर का आपलं सैन्य काय पुण्यामध्ये बसलं आहे का? अरे चीनचे तिथे रणगाडे आले आहेत. अरे चीनचे रणगाडे आले तर आपले रणगाडे काय अहमदनगरमध्ये आराम करतायत का? चीनच्या तिथे मोठ्या अत्याधुनिक तोफा आल्या आहेत. अरे मग आपल्या तोफा काय देवळालीला किंवा नाशिक रोडला बसल्या आहेत का? अरे चीनची तिथे विमानं आली आहेत, मग आपली विमानं काय लोहगाव एअरपोर्टवरती आराम करतायत का? म्हणजे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जात होता की चीन खूप काही करत आहे, मात्र आपण त्याला प्रत्युत्तर हे देत नाही. ते चुकीचं होतं. की डिसइन्फॉर्मेशन वॉरफेअर, सायकोलॉजिकल वॉरफेअर यामध्ये चीनचा पूर्ण पराभव झाला. फेक न्यूज याच्याविषयी आपल्याला माहिती असेल आणि वेगवेगळे प्लॅटफॉर्म वापरण्यात आले. सायबर वॉरफेअरविषयी आपल्याला माहिती आहे की अनेक वेळा चीनने भारतावरती सायबर हल्ले केलेले आहेत आणि याचं एक उदाहरण मी देऊ शकतो. काही महिन्यापूर्वी आपल्याला आठवत असेल की मुंबईचं जे इलेक्ट्रिसिटी ग्रिड आहे ते बंद पडलं होतं. का बंद पडलं होतं? कारण त्याच्यावरती सायबर हल्ला झाला होता. एक 8-9 तास मला वाटतं मुंबईची इलेक्ट्रिसिटी ही बंद पडली होती. आणि मुंबईसारखी जी आपली आर्थिक राजधानी आहे त्यांची जर इलेक्ट्रिसिटी बंद पडली तर कसा हाल होईल? तर हे इकॉनॉमिक वॉर म्हणजे आज चीन आपल्याला वस्तू ज्या द्यायचा प्रयत्न करतो आहे तो अतिशय त्यामध्ये आपल्याला त्रास देतो आहे, आपल्या विरुद्ध ट्रेड वॉर लढतो आहे. आणि आता सणाचे दिवस आहेत. मी आपल्याला एवढीच म्हणजे विनंती करू इच्छितो की चीनी गोष्टींवरती पूर्णपणे बहिष्कार घाला. बी इंडियन बाय इंडियन. अजून एक नवीन प्रकार आहे एज्युटेशनल टेररिझम. म्हणजे याला म्हणायचं की आंदोलकांचा दहशतवाद. गेले मला वाटतं 1 वर्ष दिल्लीला काही सो कॉल्ड शेतकऱ्यांनी वेढा घातलेला आहे आणि यांनी दिल्लीमध्ये जे 5-6 रस्ते येतात त्याच्यात 2 रस्ते यांनी अडवलेले आहेत. आणि यामुळे दिल्लीचं म्हणजे आपलं दर महिन्याला 4 ते 5 हजार कोटी एवढं नुकसान होतं. कारण कुठल्याही शहरामध्ये सगळ्या गोष्टी त्यांना ज्या जीवनाकरता लागतात, भाजीपाला असो की अन्नधान्य असो की दूध असो की इतर गोष्टी, या सगळ्या शहराच्या बाहेरून येतात. आणि जर एखादा रस्ता बंद केला तर त्याचा सप्लाय कमी होतो, त्यामुळे महागाई वाढते वगैरे वगैरे. तर आज हे जे नुकसान यांनी केलेलं आहे एवढं नुकसान चीन आणि पाकिस्ताननी एकत्र मिळून सुद्धा केलेलं नाहीये. आपण आपल्या डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटी थांबवण्याचा प्रयत्न करतो. आता आपल्याला आठवत असेल की नाणेर नावाची जागा आहे कोकणामध्ये. तिथे जगातला सर्वात मोठी रिफायनरी म्हणजे तेल शुद्ध करणारा कारखाना येणार होता. आणि आपण करावं काय? आपण आपल्या पायावरती कुऱ्हाड मारली आणि सांगितलं की नाणेरमध्ये कारखाना येणार नाही. अरे काय ते म्हणजे ते यायला तयार होते, ते त्यांचे पैसे तिथे गुंतवणार होते,
पण आपण आंदोलनं करून ते थांबवलं. तर हे सगळे वेगवेगळे जे ॲस्पेक्ट्स आहेत मिलिटरीचे वगैरे हे सगळे कंबाईन केले की याचं रूपांतर हे हायब्रिड वॉरमध्ये होतं. 62च्या युद्धामध्ये माझा सख्खा मावस भाऊ कॅप्टन विष्णू आठले हा वॉलॉंगमध्ये शहीद झाला होता. तिथलं हे वॉर मेमोरियल आणि तिथे How can man die better than facing fearful odds for the ashes of his fathers and the temples of his gods? 62 युद्ध हा एक वेगळाच प्रकार आहे. पाकिस्तान विषयी आपण थोडंसं बोललेलो आहे, काश्मीर विषयी थोडंसं बोललेलो आहे, डिसइन्फॉर्मेशन वॉरफेअर, प्रोपगंडा वॉरफेअर विषयी आपण थोडंसं बोललेलो आहे, इकॉनॉमिक वॉरफेअर, चीन आपल्याला कसं त्रास द्यायचा प्रयत्न करतोय थोडंसं मी बोललेलो आहे, ट्रेड वॉरफेअरमध्ये तो कसा त्रास देतोय थोडंसं बोललेलो आहे. यावेळेला रक्षाबंधन म्हणजे पूर्णपणे चीनवरती बहिष्कार घाला एवढंच आपल्याला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण आता मला दिसतं आहे की माझी वेळ ही संपायला आली. सायबर वॉर विषयी मी थोडंसं आपल्याला बोललेलो आहे. आपण आपलं लक्षणे बऱ्यापैकी करतो. लिगल वॉरफेअर विषयी थोडंसं मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की एक कंपनी होती आपल्या तामिळनाडूमध्ये ज्याचं नाव होतं वेदांत आणि ते तिथे कॉपर शुद्धीकरणाचा कारखाना चालवत होते. एका संस्थेने तामिळनाडूच्या उच्च न्यायालयामध्ये एक याचिका जाहीर केली की या वेदांतामुळे इथे पोल्युशन होत आहे, म्हणजे पर्यावरणाचं नुकसान होत आहे. आणि आपल्या या न्यायाधीशांनी ऑर्डर पास केली की हा कारखाना बंद करावा. अरे जगामध्ये काय कॉपरचे कारखाने सुरू नाही आहेत का? जर पोल्युशन होत असेल तर ते थांबवण्याकरता जसं जगाचे स्टँडर्ड्स असतात तसे आपण ते चालवायला पाहिजे होते. परंतु न्यायाधीश स्वतःला काय समजतात की त्यांना कारखाना बंद करण्याचा हुकूम दिला. आणि त्यानंतर काय झालं तर कारखाना बंद झाल्यामुळे आता आपण कॉपरची आयात करतो आहे आणि ती कोणाकडून करतो आहे? ते चीनमधून. म्हणजे या न्यायाधीशांना कळायला पाहिजे की ज्या विषयाचं आपल्याला काही ज्ञान नाही तिथे आपण नाक कशाला खुपसायला पाहिजे. आणि अशाच प्रकारे त्यांनी काही ज्याचा संबंध देशाच्या सुरक्षेशी आहे त्यात आपलं नाक खुपसलं होतं. तर त्यालाच लिगल वॉरफेअर म्हटलं जातं. आपण नंतर जास्त बोलण्याचा प्रयत्न करू. मीडिया वॉरफेअर विषयी बोललेलो आहे. तर बजेट खूप असतं. चायनीज इंटेलिजन्स भारतात घुसखोरी करून कसं त्रास देतं. आपल्या युनिव्हर्सिटीजमध्ये ते काही वेगवेगळी सेंटर्स तयार करतात ज्याला कॉन्फ्युशियस ट्रेनिंग सेंटर्स असं म्हटलं जातं, जे आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतात. नशिबाने आपण हे सगळं थांबवलेलं आहे. ट्रेड वॉरफेअर विषयी नको, सॉफ्ट पॉवर विषयी नको. परंतु चायनाचे वीक पॉईंट सुद्धा भरपूर आहेत. म्हणजे अशी समज नको की चायनाच्या हायब्रिडला आपण उत्तर देत नाहीये. चायनाचा पहिला वीक पॉईंट आहे तिबेट. तिबेटमध्ये तिबेटन लोक त्यांच्याबरोबर राहायला तयार नाही आहेत. चायनाचा दुसरा वीक पॉईंट आहे त्यांची सोशल मीडिया. त्यांच्या सोशल मीडियावरती सगळं ते लपवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे जे 70 सैनिक मारले गेले ते त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला. चीन हा अत्यंत कर्जबाजारी देश आहे. आज त्यांची इकॉनॉमीची अवस्था भरपूर आहे. चीनमध्ये विषमता भरपूर आहे. चीनची इंटरनल सिक्युरिटी फारच मोठी आहे. आणि आज चीनचा सर्वात मोठा वीक पॉईंट आहे ते म्हणजे त्यांचे पंतप्रधान शी जिनपिंग किंवा झी. दुसरं त्यांची वन चाइल्ड पॉलिसीमुळे त्यांना भरपूर त्रास होतो आहे. तर चीनचे अनेक वीक पॉईंट्स आहेत ज्याचा आपण वापर करायला पाहिजे. आपण थोड्या प्रमाणामध्ये करतो आहे. माओवाद्यांना आपण प्रत्युत्तर देतो आहे. आपण आपल्या मित्रांची एक फळी बनवतो आहे. तर वेगवेगळ्या प्रकारे आपण हे सगळं करतो आहे. तर मला वाटतं चीनचं आता जे हायब्रिड वॉरफेअर चाललेलं आहे त्याला आपण खूपच चांगल्या पद्धतीने प्रत्युत्तर देतो आहे. अर्थातच अजून जास्त प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. परंतु मला वाटतं आता थांबण्याची वेळ झालेली आहे. मी आता थांबण्याचा प्रयत्न करतो. कारण जर काही मी जवळजवळ 1 तासाहून जास्त बोलतो आहे. मी आपल्याला एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला की सुरुवात पहिल्या आपली झाली ही पारंपरिक युद्धामुळे 1947 ते 1972 पर्यंत. 72 पासून दहशतवाद आणि इन्सर्जन्सी याचा प्रकार प्रॉक्सी वॉर हा प्रकार सुरू झाला. 2014 पासून आपण ज्याला म्हणतो हायब्रिड वॉर की ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक वॉर आहे, त्याच्यामध्ये प्रोपगंडा वॉर आहे, त्याच्यामध्ये जैविक युद्ध आहे, त्याच्यामध्ये ट्रेड वॉर आहे, त्याच्यामध्ये वॉटर वॉर आहे. अशी वेगवेगळी युद्ध चीनने भारताविरुद्ध सुरू केलेली आहे. आणि हे 365 दिवस चालणारं युद्ध आहे. आणि या युद्धामध्ये एका भारतीयाचं जे काम आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आज आपण हे लेक्चर ऑर्गनाईज केलं, थोडंफार सांगण्याचा मी काही प्रयत्न केला. मी काही
महत्त्वाचे मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न केला. परंतु मला सर्वात महत्त्वाचं हे असं वाटतं की या युद्धामध्ये एक सामान्य भारतीय नागरिक देशाला खूप मदत करू शकतो. काय नेमकी मदत करू शकतो? देशाकरता आपण पाणी वाचवू शकतो. ज्याला आपण म्हणतो वॉटर सिक्युरिटी. देशाकरता आपण इंधन कमी वापरू शकतो. त्याला म्हणतात एनर्जी सिक्युरिटी. कारण 70% जे आपलं इंधन आहे ते बाहेरनं आपण आयात करतो आहे. आता थोडासा इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होत होता कारण कोलचं शॉर्टेज झालेलं आहे. इलेक्ट्रिसिटी आपण वाचवू शकतो. याच्याशिवाय देशाकरता पर्यावरणाचं आपण रक्षण करू शकतो. देशाकरता आपण ज्याला म्हणतात बायोलॉजिकल वॉरफेअर ते थांबवण्याकरता करायला काय पाहिजे? सरकारने हजारो वेळा सांगितलेलं आहे आपण करायला काय पाहिजे. आपल्याला करायचं काय ते माहिती आहे, पण फक्त आपण ते करायला तयार नाही. कारण पुण्यामध्ये लोकांचं असं मत आहे की देशाने दिलेले कायदे आणि नियम तोडणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. कारण इथे मला वाटतं की फारच कमी लोक जे नियम दिलेले आहेत ते पाळतात. ट्रॅफिकमध्ये आपण एकमेकाला कसा त्रास देतो, म्हणजे त्यांना तर मी सुसाईड बॉम्बर्सच म्हणतो. हे जे काही काही गाड्या चालवणारे असतात की ते देशाचं केवढं नुकसान करतात. रोज 2-3 लोकांचे मोठे सिरियस अपघात हे पुण्या मुंबईमध्ये होतात. 2.5 ते 3 लाख लोक रोडमध्ये मरतात, रोड ॲक्सिडेंट्समध्ये मरतात प्रत्येक वर्षी. परंतु मला वाटतं आज सर्वात महत्त्वाचं भारतीयांचं काम जे आहे, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जागतिक दर्जाचे बनायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला चीनच्या हायब्रिड वॉर युद्धाला उत्तर द्यायचं असेल तर जागतिक दर्जा हा हासिल करायला पाहिजे. म्हणजे नेमकं काय? विद्यार्थी असाल तर तुम्ही अर्जुन हा आपल्या इतिहासातला सर्वश्रेष्ठ विद्यार्थी समजला जातो, तर अर्जुनासारखे बना. शिक्षक असाल किंवा प्राध्यापक असाल तर गुरु द्रोणाचार्यासारखा बना, ज्यांनी महाविद्यार्थी घडवले. जर तुम्ही सायंटिस्ट असाल तर डॉक्टर अब्दुल कलाम सारखे बना. जर तुम्ही ॲग्रिकल्चर असाल तुमचं प्रोडक्शन हे जपानच्या पुढे जायला पाहिजे. जर तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट असाल तर तुम्ही मायक्रोसॉफ्टच्या पुढे जा. ज्या इनोव्हेटिव्ह कल्पना हे लोक वापरतायत. आता बघा ती एक कुठली ती ओला किंवा उबेर नावाची कंपनी, ना त्यांची गाडी आहे ना त्यांचा ड्रायव्हर आहे. भारताचे ड्रायव्हर, भारताच्या गाड्या, आणि प्रॉफिट कोण कमावत आहे? उबेर किंवा ओला किंवा ती कुठली ती एक कंपनी आहे ज्याचा परिचय मला माझ्या मुलामुळे झाला. त्याचं नाव मला वाटतं काहीतरी ते तुम्हाला जे जेवण खाण पाहिजे ते तुम्हाला घरी येऊन पोहोचवतात. त्यांचं नाव हॉटेल असतं, काही असतं, परंतु तुम्हाला जे पाहिजे मग ते पिझ्झा असो की डोसा असो की ते तुमच्या घरी पोहोचवतात. तर या सगळ्या ज्या इनोव्हेटिव्ह कल्पना आहेत त्याच्यामध्ये भाग घ्या. ज्याला आपण स्टार्टअप वगैरे म्हणतो. इंडस्ट्रीमध्ये आपली आज एफिशियन्सी फारच कमी आहे. आपलं कॉर्पोरेट वर्ल्ड म्हणायला नको पण थर्ड रेट आहे. फक्त 3 भागामध्ये आपण वर्ल्ड क्लासमध्ये आहोत. एक तर ऑटोमोटिव्ह सेक्टर, दुसरं आहे आपलं टेलिकम्युनिकेशन्स, आणि तिसरं आहे मिसाईल टेक्नॉलॉजी. पण हे सोडून बाकी सगळीकडे आपण चीनवरती एवढे निर्भर आहोत. गेले 4 वर्ष आपण प्रयत्न करतो आहोत आत्मनिर्भर भारताचा. परंतु आज काल परवाची इकॉनॉमिक टाइम्समध्ये आलेली बातमी काय? अजून सुद्धा आपल्या व्यापाऱ्यांची किंवा आपल्या कॉर्पोरेट वर्ल्डची कल्पना म्हणजे अशी हे आहे, समजूत आहे की चीन शिवाय आम्ही जिवंत राहू शकत नाही, आम्हाला पर्याय नाही. त्यांना कसं जिवंत ठेवायचं याकरता तुम्हाला मी एक उदाहरण देतो. आम्ही ज्यावेळेला सैन्यामध्ये गेलो, NDA किंवा IMA मध्ये, तर तिथे स्विमिंग कंपल्सरी होतं. आणि काही जण जे पहाडी भागातनं आले होते त्यांना स्विमिंग नावाचा प्रकार माहिती नव्हता. कारण तिथे हिमाचल प्रदेशमध्ये पोहायला काही तलावच नाही आहे तिथे. तर त्यांना स्विमिंगचं कोचिंग देण्यात आलं 1 दिवस की असं स्विमिंग करायचं. आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना पाण्यात ढकलून देण्यात आलं. हातपाय त्यांना फक्त एकच माहिती होतं की स्विमिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं की डोकं हे पाण्याच्या बाहेर राहायला पाहिजे, तर खाली गेलं तर आपण मरणार. तर त्यांनी जीवाच्या आकांताने ते प्रयत्न करत राहिले आणि 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी ते स्विमर बनले. तर आज मला वाटतं कॉर्पोरेट वर्ल्डला पाण्यात ढकलून द्यायची गरज आहे की चीनची आम्ही जी आयात आहे ती पूर्णपणे आम्ही थांबवणार आहोत. तुम्ही यात जिवंत राहा किंवा मरा. तुम्हाला, कारण हे किती दिवस आहे चीनचं हे चालणार? म्हणजे आपण 2-3 वर्ष प्रयत्न करून म्हणजे आत्मनिर्भर भारतवरती हा बोलणं हा वेगळाच विषय होईल. परंतु त्याच्यामुळे चीनची आयात कमी व्हायच्या ऐवजी यावर्षी ती वाढली आहे. म्हणजे बघा की आपण त्यांचे चीनचे केवढे आर्थिक गुलाम बनलेलो आहोत. आणि या चीनच्या आर्थिक गुलाम बनल्यामुळे आपण चीनला प्रचंड नफा कमावू देतो. त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था वाढते, त्याच्यामुळे त्यांची मिलिटरी ताकद वाढते आणि त्याच्यामुळे ते दादागिरी करतात. म्हणजे भारतामध्ये जी त्यांची दादागिरी चालते ती भारतीयांनी जो चीनी माल खरीदलेला आहे त्याच्यामुळे ही चालते.
तर हे अशा प्रकारच्या युद्धामध्ये प्रत्येक भारतीयांनी भाग घ्यायला पाहिजे. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून होणार नाही, तुम्हाला कृतिशील नागरिक हे बनायला पाहिजे. तर मला वाटतं की सगळ्या फील्डमध्ये जागतिक दर्जाचे बनणं एवढाच पर्याय हा आपल्याकडे आहे आणि हे वेगाने व्हायला पाहिजे. तरच आपण हे जे चीनचं जे हायब्रिड वॉर पाकिस्तानच्या मदतीने भारताविरुद्ध चाललेलं आहे ते आपण जिंकू शकतो. विषय मोठा होता, मी काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं यादवंद्र साहेब मी इथे थांबतो आणि काही जर आपल्याला इंटरॅक्शन करायची असेल तर आपण ते थोड्या वेळ करू शकतो. मी इथेच थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. आजचे आपले मान्यवर निवृत्त ब्रिगेडियर श्री हेमंतजी महाजन यांनी आपल्याला आपल्या भारतात घडलेल्या पारंपरिक युद्ध जे सैन्याविरुद्ध सैन्य असं होतं, ज्यात शिमला करार, खालिस्तानी दहशतवाद, K1, K2, K3, अवर ट्रू वॉर अगेन्स्ट नार्कोटिक ड्रग्स, प्रॉक्सी वॉर, हायब्रिड वॉर, बायोलॉजिकल, मल्टी डोमेन वॉर, तसेच आपल्या देशांच्या व देशाशेजारील असलेल्या काही देशांच्या सीमा आपल्याला एक्सलंट अशा PPT थ्रू त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असा हा आजचा व्याख्यानमालेचा विषय भारतीय राज्यशास्त्र व युद्धनीती यावर आपल्या मान्यवरांनी आपल्याला अतिशय अशा सोप्या भाषेत माहितीपूर्ण व महत्वपूर्ण असे तसेच पुढे आपल्याला देशासाठी काय करायला हवं असे देखील मार्गदर्शन केलेले आहे. धन्यवाद सर. यानंतर आपण प्रश्न उत्तरांचं 5 मिनिटांचं सेशन घेणार आहोत, ज्यात मोजकेच असे 2-3 प्रश्न घेणार आहोत. तर काही उपस्थितांना जर काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्यांनी झूमच्या हँड रेजचा वापर करून प्रश्न विचारायला हरकत नाही. किंवा जर त्यांना वाटलं तर इव्हन जो चॅट बॉक्स आहे त्या चॅट बॉक्समध्ये पण ते प्रश्न टाकू शकतात. मग 2-3 प्रश्न आपण एकत्र घेऊ शकतो. फक्त मी आपल्याला तोपर्यंत कोणीतरी प्रश्न विचारले तोपर्यंत मी आपल्याला एक माहिती देऊ इच्छितो की देशाची सुरक्षा हा एक फार मोठा विषय आहे. म्हणजे आमचं आयुष्य आम्ही खर्च केलं तरी पण अजून शिकायला भरपूर राहिलेलं आहे. तर ज्याला या विषयामध्ये इंटरेस्ट असेल आणि आता हा देशाची सुरक्षा हा आता तज्ज्ञांचा विषय राहिलेला नाहीये, आता हा सामान्य जनतेचा विषय आहे. तर मी आता हे जे तुमचं बायोलॉजिकल वॉर आहे हे काही सैन्य लढत नाहीये, हे तर रोज सामान्य नागरिक लढतात. आर्थिक युद्ध आहे, सामान्य नागरिक लढतात. सायबर वॉर सगळे सामान्य माणसं लढतात. तर आपल्याला ज्या विषयाची जास्त माहिती पाहिजे असेल तर माझं यूट्यूबवरती या विषयावरती मी खूप हे टाकलेलं आहे. यूट्यूब चॅनल माझं आहे ब्रिग हेमंत महाजन YSM. तर तिथे जवळजवळ 250हून जास्त व्हिडिओ आहेत आणि आम्ही प्रत्येक आठवड्यामध्ये 2 ते 3 अजून नवीन विषयावरचे व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करतो. तर ज्याला याची जास्त माहिती पाहिजे असेल त्याने तिथे जावं. आणि आपल्याला कल्पना आहे की नेटवरती सगळ्याच गोष्टी फ्री असतात आणि अतिशय अपडेटेड माहिती आपल्याला तिथे मिळेल. मी कुठलाही विषय रिपीट झालेला नसेल, कारण रोज काहीतरी नवीन घडतं आहे. तो नवीन विषय तिथे आपला झाला तर आम्ही एक 10-15 मिनिटामध्ये ते सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि इंग्लिश, मराठी, हिंदी या तिन्ही भाषेमध्ये हे केलेलं असतं, कारण काही जे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत त्यांना अर्थातच मराठी कळणार नाही, म्हणून त्या करता आहेत. तर ज्यांना असेल त्यांनी गुगल म्हणजे यूट्यूबवर जाऊन फक्त ब्रिग हेमंत महाजन YSM हा शब्द टाकावा आणि त्यांना ते तिथे बघायला मिळेल. या आपण काही विचारू शकता, काही विचारायचं असेल तर. प्लीज कोणाचे प्रश्न असतील तर त्यांनी हँड रेज करावा किंवा युट्यूब वॉचर्स जे आहेत आपले त्यांनी चॅट बॉक्स मध्ये प्रश्न विचारले तरी चालतील. सर मी एक विचारू का आपल्याला? हा विचारा प्लीज. मला असं वाटतं की शस्त्र हा एकच पर्याय आहे का अन्य काही पर्यायांमध्ये आपण काम करतो आहोत? जसं काही शांती यात्रापूर्वी निघाल्या होत्या, असं काही सामूहिक प्रयत्न काही झाले तर काही याच्यावरती मार्ग निघू शकेल का? काय म्हणतात एकूण मतपरिवर्तनावरती काही काम चालू आहे का किंवा तसं होणं शक्य आहे का, असं काय वाटतं तुम्हाला? मला आपला प्रश्न नीट ऐकू नाही आला, पण मला असं वाटतं आपण विचारलं की काही नवीन तंत्रज्ञान याचा वापर केला जातो आहे का म्हणजे वगैरे असं आपण तंत्रज्ञानाविषयी बोलला असावा असं मला वाटतं, कारण मला आवाज आला नाहीये. ओके. तंत्रज्ञानाविषयी तंत्रज्ञान हे कायमच काही ना काहीतरी संशोधन सुरू असतं. फक्त तंत्रज्ञानाच्या युद्धामध्ये महत्वाचं असं असतं की आपली तंत्रज्ञानाची प्रगती ही शत्रू राष्ट्रांच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या एक पाऊल पुढे पाहिजे. दुर्दैवाने ती आपण 10 पावलं मागे होत. चीन आज तंत्रज्ञानामध्ये इतका पुढे गेलेला आहे
की जर तुम्ही ज्याला आम्ही शब्द वापरला जातो डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी, आपण जर ऐकलं असेल तर मध्ये चीनने अनेक गोष्टी सुरू केल्या होत्या. म्हणजे त्याच्यावर म्हणजे मी आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत नाहीये. त्यांनी सांगितलं की आम्ही मायक्रोवेव्ह ओव्हन सारखी शस्त्र वापरू शकतो. मायक्रोवेव्ह कसं काम करतं आपल्याला कल्पना असेल. म्हणजे आम्ही हीट रेज वापरून तुमचे दूर असलेल्या सैनिकांना जाळू शकतो, किंवा आम्ही ड्रोन वॉरफेअरचा वापर करून तुम्हाला तुमच्यावरती लढाई करू शकतो. आणि ड्रोन वॉरफेअर हे बऱ्यापैकी भारताविरुद्ध सुरू आहे. शस्त्र वगैरे पाठवले जातात. तर त्याच्याविरुद्ध आपले काउंटर्स आहेत. म्हणजे आपण ते बऱ्यापैकी करतोय. हे जे जैविक युद्ध होतं हे सुद्धा चीनचं अतिशय मोठं शस्त्र होतं. याच्याशिवाय काही अनेक टेक्नॉलॉजीज आहेत ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हटलं जातं, ज्याला क्वांटम टेक्नॉलॉजी म्हटलं जातं. या विषयामध्ये संशोधन आपलं बऱ्यापैकी सुरू आहे. संशोधन सुरू नाहीये असं कोणीही म्हणणार नाही. फक्त जसं मी मगाशी म्हटलं की कॅचवर्ड काय आहे की आपली प्रगती ही चीनपेक्षा जास्त वेगाने व्हायला पाहिजे. आणि आपले जे शास्त्रज्ञ जे वर्ल्ड क्लास बनायला पाहिजे, आज हे दुर्दैवाने त्या वेगाने बनत नाहीये. कारण अनेक आहे, त्याच्यात मी डिटेलमध्ये जात नाही. परंतु मला काही वाटतं की अशी प्रगती करण्यामध्ये सामदंड भेद या सगळ्यांचा वापर करायला पाहिजे. आणि याचं मी एक उदाहरण देऊ इच्छितो. मी ते उदाहरण तसं म्हटलं तर चांगलं नाहीये. आत्ताच एका माणसाचा मृत्यू झाला. त्याचं नाव होतं डॉक्टर AQ खान. आणि याला पाकिस्तानच्या न्यूक्लिअर बॉम्बचा राष्ट्रपिता म्हटलं जातं. ठीक आहे ना. आता डॉक्टर AQ खाननी पाकिस्तानला न्यूक्लिअर वेपन बनवून दिली. पण हा शास्त्रज्ञ कुठला होता? हा एक मेटलर्जिस्ट होता. मेटलर्जिस्ट म्हणजे काय? धातूशी खेळणारा शास्त्रज्ञ. आणि या धातूवाल्यांनी अणुबॉम्ब बनवले. कारण त्यांनी केलं काय, तर त्याच्यावरती मी एक लेख पण लिहिला होता. आणि मी त्याच्यावरती एक युट्यूबवरती हे पण करणाऱ्यानंतर की त्यांनी एक टीम तयार केली आणि सगळं त्यांनी तंत्रज्ञान हे युरोपमधनं चोरलं. आणि नेमकं हेच चोरी करायचं काम चीन करतं आहे त्यांच्या सायबर युद्धाच्या यांनी. ते तुमचे ट्रेड सिक्रेट चोरतात, तुमचा डेटा चोरतात वगैरे वगैरे. तर मला इथे एवढंच फक्त म्हणायचं आहे की जर आपल्या शास्त्रज्ञांचा वेग कमी पडत असेल तर आपल्याला आपल्या मित्र राष्ट्रांची मदत घ्यायला पाहिजे. त्यामध्ये इस्रायल आहे, त्याच्यामध्ये अमेरिका आहे. क्वाड्रिलॅटरल कॉपरेशनमध्ये थोडासा प्रयत्न केला होतो आहे तो. म्हणजे होत नाही, आम्ही सगळं शहाणपणे माझ्याकडेच आहे असं काही माझा क्लेम नाही आहे. सरकारला हे माहिती आहे आणि ते प्रयत्न होतो आहे. परंतु ज्याला आपण म्हणतो डेमॉन्स्ट्रेटेड परफॉर्मन्स, व्यायाम केला की बॉडी ठीक होते हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण तुम्ही मसल दाखवा ना तुमचे, किंवा अभ्यास केला की माणसाला 100% मार्क मिळू शकतात. तर मार्क मिळून दाखवा ना. तर आज ते तंत्रज्ञान ज्याला आपण फ्रंटियर टेक्नॉलॉजी म्हणतो, ज्या वेगाने जायला पाहिजे ते वेगाने जात नाहीये. आशा करूया की माझं तर असं म्हणणं आहे की आता समजा एकच विषय घेतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे अतिशय हाय एंड टेक्नॉलॉजी आहे ही. ठीक आहे. तर याच्यामध्ये अनेक भारतीय आज जवळजवळ नासा ही जी अमेरिकेची वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजिकल म्हणजे संस्था आहे, त्याचे 30% शास्त्रज्ञ हे भारतीय आहेत. तर मी जर म्हणजे भारताचा पंतप्रधान असतो तर मी यामधल्या काही भारतीयांना भारतात परत बोलवलं असतं की अरे तुम्ही तिथे प्रचंड चांगलं काम करता आहात, आता तुम्ही इकडे परत या. आता आपल्याला समजा ही सिलिकॉन व्हॅली नावाचा प्रकार आहे की जे तंत्रज्ञानाची महाशक्ती आहे, तिथे सुद्धा 25-30% लोक जे आहेत, जे हाय एंड वाले, ते भारतीय आहेत. त्यांना आपण भारतात आणू शकतो की नाही. तर मला वाटतं तुमचे ज्यांचे नातेवाईक अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये असतील, हे सगळंच तिथे चांगलं काम करत असतील, त्यांना रिक्वेस्ट करा की अरे भारतात या रे बाबा, तुमचं जे ज्ञान तुम्ही करून अमेरिकेची आणि इंग्लंडची जी प्रगती करता आहात ती तिथे करायची ऐवजी भारताची करा ना हो. तर ते दुर्दैवाने आज सगळ्यांची मला खात्री आहे की जिथे लोक असतील त्याच्यामध्ये एक पण नसेल की ज्याचे नातेवाईक हे अमेरिकेत नसतील किंवा युरोपमध्ये नसतील किंवा ऑस्ट्रेलियात नसतील. अरे त्यांची कसली प्रगती करता आहात, आणि जे तिथे आहेत ते सगळे खूप चांगलं काम करतायत. तर मला वाटतं आज थोडंसं ज्या भारतीयांना परत आणलं पाहिजे, थोडंसं मित्र राष्ट्रांशी संबंध वाढवायला पाहिजे, इस्रायलकडनं मदत घ्यायला पाहिजे, थोडी मदत आपल्या अमेरिकेकडनं घ्यायला पाहिजे. होत नाही असं नाही, परंतु वेग हा वाढायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. अजून एक इथे मध्ये प्रश्न आलेला. नमस्कार सर. नमस्कार सर. बोला. एक प्रश्न विचारायचा होता. मिलिंद जोशी बोलतोय सर. बोला. सर्वात महत्वाचा प्रश्न जो आहे तो, आपण जी इंग्रजांच्या शासन काळातली मेकॅलोयचा जो खलिता होता आणि नोकर निर्मिती जी चालू आहे, त्यामुळे स्वतः भारतीय व्यक्ती हा उद्योग
शील न होता नोकर वर्गात भरती केला जातो आणि आपला नोकर वर्ग अमेरिकेत म्हणा किंवा इतर देशामध्ये विखुरला गेलेला आहे. भारतीय लोकांमध्ये भरपूर टॅलेंट आहे सर. सध्याची शैक्षणिक पद्धती पाहता ही पुरोगामी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे येऊ घातलेलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीयांसाठी T20 ऐका मिलिंदजी, मतलब प्रश्न तुमचा रोख कळाला मला की आपली शिक्षण पद्धतीमध्ये बदली करायची गरज आहे आणि आपण मॅन्युफॅक्चरिंग वाढवायला पाहिजे. थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. T20चा जमाना आहे, पटकन सांगायला पाहिजे. तर एवढं सांगतो मी आपल्याला की शिक्षण पद्धतीमध्ये पुष्कळ फरक केला जातो आहे आणि तो एक वेगळाच विषय होईल. परंतु आज मला वाटतं जर तुम्हाला महाशक्ती बनायचं असेल तर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे भारतात बनवणं हे करणं महत्वाचं आहे. सरकारने याच्याविषयी जे आपण आत्मनिर्भर भारत करायचा प्रकार आहे, जो मेक इन इंडिया नावाचा प्रकार आहे, 2014 पासून हा प्रकार सुरू आहे. फक्त होतं काय की व्यायाम तुम्ही जेवढा जोरात करायला पाहिजे तेवढा जोरात करत नाहीये, किंवा अभ्यास जेवढा जोरात करायला पाहिजे जोरात करत नाहीये, आणि त्याचा जो एंड रिझल्ट आहे तो जेवढा रिव्होल्युशनरी पाहिजे तेवढा नाही. तर त्याच्यामध्ये सरकारने अनेक त्याच्यामध्ये उपाययोजना केलेल्या आहेत. आपल्याला मी एक दोनच सांगतो की तुम्हाला प्रोडक्शन लिंक बोनस नावाचा प्रकार माहिती असेल की काही काही ठिकाणी जर तुम्हाला वर्ल्ड क्लास प्रोडक्ट तयार केलं तर तुम्हाला सरकार बऱ्यापैकी मदत करतं आहे, की जे एक चांगलं आहे. कारण आपल्याला जर वर्ल्ड लेवलला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जायचं असेल तर आपल्याला आपण जेव्हा चीनशी तुलना करतो तर आपल्याकडे 3-4 एक मोठे प्रॉब्लेम आहेत. आपल्याकडे जमीन ही अतिशय महाग झालेली आहे. आपले जे लेबर आहे अतिशय अनप्रोडक्टिव्ह आहे. मग ते स्किल्ड लेबर असो की अनस्किल्ड लेबर असो की सेमी स्किल्ड असो, आपल्याकडे कॅपिटलची किंमत ही खूप जास्त आहे. टेक्नॉलॉजी आपण जी वापरतो ती अजून वर्ल्ड क्लास नाही. तर ज्याला आपण म्हणतो ईज ऑफ डुईंग बिझनेस किंवा बिकमिंग अ टेक्नॉलॉजिकल किंवा कॉर्पोरेट सुपर पॉवर, याकरता सरकारने प्रयत्न बऱ्यापैकी केले आहेत. आणि केवळ जर आपल्याला आकडेवारी सांगायची म्हटली तर ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये मला वाटतं आपण 124 किंवा 125वा होतो. आता आपण 64 या 65 वरती आलं, म्हणजे आपण प्रगती ही खूप केली आहे. परंतु मग प्रश्न असा येतो आपण नंबर 1 का नाही, 64वी का? तर याचं कारण सरळ सिंपल आहे. जमीन. अरे नाणेरमध्ये जमीन द्यायला तयार नाही, रस्ता बांधायला जमीन देणार नाही, हे देणार नाही, ते देणार नाही. चीनमध्ये असं होत नाही. दुसरी प्रोडक्टिव्हिटी. आज भारतीय लेबरपेक्षा बांगलादेशी लेबर जास्त प्रोडक्टिव्ह आहे. ठीक आहे ना. सेमी स्किल्ड मध्ये सुद्धा ते जास्त प्रोडक्टिव्ह आहे. तर आपल्याला मी मगाशी जे सांगण्याचा प्रयत्न करत होतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला वर्ल्ड क्लास बनावं लागेल आणि त्यामध्ये प्रत्येक भारतीयाचं काम आहे. प्रयत्न सरकारचे भरपूर सुरू आहेत, त्यामध्ये यश बऱ्यापैकी मिळालेलं आहे. परंतु अजून सुद्धा आपल्याला खूप प्रगती करायची आहे, एवढंच मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि हे जे आपण काय म्हणतात त्याला परदेशी जाणं वगैरे हा जो प्रकार आहे, आपण अनेक काही ज्या वर्ल्ड क्लास इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना भारतामध्ये म्हणजे हे करायचा प्रयत्न करतो आहे. तर थोडंफार यश मिळालेलं आहे असं नाही. परंतु म्हणजे असं पण एक समजूत नको की आपण हातावरती हात ठेवून बसलोय, असे पण समजूत नको की चीनला आपण प्रत्युत्तर देत नाहीये. प्रत्युत्तर आपण चांगल्यापैकी देतो आहे. आपल्याला यश मिळत आहे, पण तो अजून सुद्धा आपल्याला खूप जास्त मेहनत करायची गरज आहे. हा त्याचा शॉर्टमध्ये त्याचं उत्तर आहे. 1-2 प्रश्न मला इथे दिसत आहेत की हायब्रिड वॉरला आपण समोर कसं जातो आहे. आपण काळजी करू नका. आपल्याला जर आपल्याला काही आव्हानं असतील, समजा आपल्या नक्षलवादी किंवा माओवादी गडबड करतायत, ते चीनमध्ये सुद्धा गडबड करणारे लोक भरपूर आहेत. शिनजियांगमध्ये त्यांचे जे उयगर मुस्लिम तिथे राहायला तयार नाही आहेत. तिबेटच्या लोकांना स्वतंत्र पाहिजे. काश्मीर आपल्या पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानला वेगळं स्वातंत्र्य पाहिजे. मी या विषयामध्ये गेलो नाही कारण काही विषय बोलले जात नाही. तर पाकिस्तानला आणि चीनला सुद्धा भयंकर प्रॉब्लेम्स आहेत. आणि मी माझ्या भाषणामध्ये नेहमीच सांगतो की चीन हे 7.5 फूट उंच नाही. चीनची उंची 5.5 फूट आहे. आणि त्यांना आपण रक्तबंबाळ जे केलं होतं गलवानमध्ये, त्यामध्ये चीनला चांगला मोठा धडा मिळाला. आणि मी अगदी छाती ठोकून सांगतो की चीनशी भारताशी पारंपरिक युद्ध करायची हिंमत नाही. आता हे असं विधान करणं आणि माझं विधान संपायच्या आधी तुम्ही मला ब्रेकिंग न्यूज द्याल की साहेब टाइम्स नाव म्हणताय की लढाई सुरू झाली. पण तुम्हाला मी छाती ठोकून सांगतो, चीन भारतीय सैन्याशी पारंपरिक युद्ध लढणार नाही. त्यांची हिंमत नाहीये. त्यांचे सैनिक नाजूक आहेत, त्यांचं नेतृत्व खराब आहे.
परंतु अपारंपरिक युद्ध, ज्याला आपण हायब्रिड वॉर म्हटलं, ज्याला आपण मल्टी डोमेन वॉर म्हटलं, त्यामध्ये आर्थिक युद्ध आहे, डिसइन्फॉर्मेशन वॉरफेअर आहे, सायबर वॉरफेअर आहे, लिगल वॉरफेअर आहे, डिप्लोमॅटिक वॉरफेअर आहे, तिथे आपल्याला ते त्रास देत राहतील आणि त्या डोमेनमध्ये आपण आपल्याला प्रगती करावी लागेल, ज्याला नॅशनल कॉम्प्रिहेन्सिव्ह ताकद अशी म्हणतात, ती आपल्याला वाढवावी लागेल. तर ते दुर्दैवाने त्याच्यामध्ये आपले प्रयत्न सुरू आहेत, परंतु अजून सुद्धा दिल्ली बहुत दूर आहे. मी थांबतो, अजून काही असेल तर विचारा. मला वाटतं वेळेचं बंधन आहे, वेळ झालेली संवाद थांबूया ज्योती. हो. नमस्कार सर, एकच युट्यूब वॉचरचा एक प्रश्न आहे, तो घ्यायचा का? हो घ्या, हरकत नाही. शेवटचा प्रश्न घेऊया आपण. हो, शेवटचा प्रश्न त्यांनी विचारलाय, गझी वॉर जो मूवी आहे त्याबद्दल थोडं 1-2 मिनिटात सांगाल का? गझी वॉर पुन्हा रिपीट करा. गझी वॉर, हा, गझी वॉर नावाचा जो मूवी आहे. नाही, मला मला लिहाल का तुम्ही इथे चॅट बॉक्स मध्ये जरा घाला, काय त्यांनी लिहिलं, काय म्हटलंय त्यांनी ते. हा, मी तुम्हाला केलाय सर, चॅट मध्ये मेसेज केलाय. चॅट मध्ये गझी वॉर मूवी. हो, गझी, GUZZY. काय असतं की हे जे अमेरिकन लोक आहेत ना, तिथे ज्ञानाचा अर्थ असा होतो की नवीन टर्म काहीतरी कॉइन करायची. ठीक आहे ना, शेवटी युद्ध म्हणजे काय की 2 माणसांनी एकमेकाला मारायला पाहिजे. युद्ध हेच होतं. ते काहीतरी नवीन नावं शोधायची आणि त्याला हे करायचं. त्या जास्त त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जाऊ नका. सध्या तुम्ही फक्त हायब्रिड वॉर किंवा ग्रे झोन वॉरफेअर म्हणजे युद्ध पण नाही, शांतता पण नाही, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. आणि जे चीन आणि पाकिस्तान जे तुम्हाला करायचा प्रयत्न करतात ते करा. नाहीतर काहीतरी आपल्या या अमेरिकन्सना मूवीज काढायची फार सवय आहे आणि आपलं ज्ञान खूप आघात आहे म्हणून त्यांच्याकडे एक आपल्याला, मला एक अमेरिकेची गंमत सांगावीशी वाटते. अमेरिकेमध्ये थिंक टँक्स भरपूर आहेत. थिंक टँक म्हणजे विचार मंच. म्हणजे अमेरिकेमध्ये प्रत्येक कॉर्नरवरती एक थिंक टँक दिसतो आणि अमेरिकेमध्ये जेवढे थिंक टँक्स आहेत तेवढे टँक्स हे बाकी पूर्ण जगामध्ये नाही आहेत. म्हणजे हे रेफरन्स देणं, जे प्रोफेसर्सना आवडतं वगैरे, की रिसर्च पेपर तयार करणं वगैरे, अतिशय वर्ल्ड क्लास पेपर तयार करतात. आणि मग हे अफगाणिस्तानमध्ये तिथनं पळून गेले. तर त्यावेळेला कोणीतरी डोनाल्ड ट्रम्प आपल्या यांना विचारलं, जो बायडन, की काय झालं हो. पण अहो सगळ्या तज्ज्ञांना मी विचारलं, ते म्हणाले की परत या, मी परत आलो आणि ते चुकीचं, म्हणजे त्यांचं हे ठरलं. म्हणजे तंत्रज्ञान म्हणा, इंग्लिश बोलणं म्हणा, संशोधन करणं म्हणा, त्याच्या लिमिटेशन्स असतात. शेवटी युद्ध हे सैनिकांना लढावं लागतं. त्याकरता आपण बऱ्यापैकी युद्ध लढतो आहोत, वेगवेगळ्या प्रकारचं युद्ध. मला वाटतं आपण त्याच्यावरती लक्ष केंद्रित करूया. हे शब्द हे मागे पुढे फिरत राहतात. मला त्याच्याविषयी म्हणजे काही जास्त बोलायचं नाही. ओके, थांबूया आपण. ओके, धन्यवाद सर. वेळेअभावी आपण काही मोजके प्रश्न घेतलेले आहेत. आता मी माननीय जोशी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या मान्यवरांचे आभार व्यक्त करावे. गेले 1.25 तासाहून अधिक वेळ आपण सगळेजण भारतीय युद्ध नीतीवरती माननीय हेमंतजींकडनं पारंपरिक युद्ध ते आज जे काही चालू आहे हायब्रिड युद्ध, इथपर्यंतची सगळी जी काही वेगवेगळ्या युद्धांची संकल्पना आहे ती आपण सगळी समजून घेतलेली आहे. खूप मोठा विषय आहे खरं तर, परंतु त्यांनी प्रत्येक विषयाला जाता जाता स्पर्श केलेला आहे. आणि सध्या आपण काय करायचं सर, आवाज येत नाहीये. हा, ते बँडविड्थचा प्रॉब्लेम असेल तो. मला नंतर युट्यूबची लिंक पुन्हा एकदा जरूर पाठवा जरा. हो सर, हो नक्कीच. आपण एक लिंक पाठवली होती, पण आता हे जे लेटेस्ट क्रिएट लिंक मला जरूर पाठवा. ओके सर. मला वाटतं त्यांचा संवाद संपलेला आहे. ज्योतिताई, कनेक्शन लिमये सर, लिमये सर आभाराचं. ओके, लिमये सरांना विनंती करते
की त्यांनी आभार व्यक्त करावेत. आले सर आले. खूप चांगल्या पद्धतीने गेले 1.25 तास हेमंतजींनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना या सध्याच्या काळामध्ये ज्या ज्या पद्धतीने युद्ध लढलं जातंय त्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना सजग केलंय आणि आपल्याकडनं काही गोष्टींची सामान्य नागरिक म्हणून त्यांनी काही अपेक्षाही केलेली आहे. मला असं वाटतं की खूप मोठा विषय होता आणि या सगळ्या विषयाला इतक्या कमी वेळामध्ये स्पर्श करणं, आपल्याला तो सगळ्यांना समजून सांगणं हे एक मोठं आव्हान होतं, परंतु त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे सगळं समजून सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की पारंपरिक युद्ध, छुप युद्ध, दहशतवाद, त्याच्यानंतर काय अंमली पदार्थांचा जो काही व्यसनाधीनता सगळ्या तरुण पिढीमध्ये रुजवली जाते त्याच्याबद्दलच ची माहिती, त्यानंतर काय म्हणूयात अफगाणिस्तानच्या माध्यमातून आता जो काही आपल्या देशामध्ये दहशतवादाचा प्रश्न निर्माण होतोय नव्याने, त्याच्याबद्दलच त्यांनी व्यक्त केलेलं मत. आता हे सगळेच माहिती जी काही आहे ही अतिशय आपल्याला उपयुक्त आहे आणि आपण सगळ्यांनी ती लक्षात घेण्यासारखी आहे. पण त्याच्यापेक्षाही मला जास्त महत्वाचं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये सामान्य नागरिक म्हणून आपण आपलं कर्तव्य काय पद्धतीने बजावलं पाहिजे, देशप्रेम याला आपण कशा पद्धतीने व्यक्त केलं पाहिजे, स्वराष्ट्र, स्वदेश आणि स्वभाषा याच्याबद्दल आपल्याला काय पद्धतीने जागृती ठेवता आली पाहिजे याचं त्यांनी छान वर्णन आपल्याला केलंय. मेक इन इंडियावरती त्यांनी खूप पद्धतीने चांगल्या पद्धतीने जोर दिलाय. आपण गेल्या काही वर्षांपासून या सगळ्या गोष्टीबद्दल प्रयत्न करतोय, परंतु आपल्याला अजून त्याच्यामध्ये यश जितकं पाहिजे तितकं मिळालेलं नाहीये. ते मिळण्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. ब्रेन ड्रेनचा एक महत्वाचा प्रश्न आहे अनेक वर्षांपासून आपल्या देशामध्ये, की आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की भारतामध्ये भवितव्य नाही, आपल्याला परदेशात गेलं तरच भवितव्य आहे. मला असं वाटतं की ही सुद्धा देशप्रेमाशी निगडीत अशी गोष्ट आहे आणि आपल्याला भूषण वाटतं या सगळ्या गोष्टीचं की आमची मुलं परदेशामध्ये आहेत. तर मला असं वाटतं की इथे सुद्धा अनेक गोष्टींमध्ये करिअर करण्यासारखं आहे आणि आपल्या देशाला या सगळ्यातनं पुढे नेता येण्यासारखं आहे. मला असं वाटतं की हा सगळा भाग खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडलाय. राष्ट्रप्रेम याच्यापेक्षा दुसरं काही असू शकत नाही. आपण सगळ्यांनी स्वतःपासून या सगळ्याची सुरुवात करावी आणि मला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी म्हटलंय की आपण प्रथम क्रमांक मिळवला पाहिजे, प्रथम बनलं पाहिजे, तरच आपल्याला चांगल्या पद्धतीने सामोरं जाता येणार आहे. हे म्हणजे आपण जे काही सांगितलं ते नक्कीच उपयुक्त आहे आणि आपल्याशी जेव्हा मी संपर्क केला तेव्हा आपण लगेचच या व्याख्यानमालेमध्ये सहभागी होण्यासाठी जी काही सहमती दर्शवली त्याच्याबद्दल मी प्रज्ञान बोधनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो आणि आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल पुन्हा एकदा या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आपल्या आजच्या व्याख्यानमालेची सांगता प्रार्थनेने करणार आहोत. मी सुमेधाताईंना विनंती करते की त्यांनी प्रार्थना घ्यावी. सगळ्यांनी हात जोडा. मम प्राण समा रमणीय रमा, मम प्राण समा रमणीय रमा, विश्वजननी विश्वमोहिनी, विश्वशिक्षिका निस्वरक्षिका, शिष्यपूर्णतपोवना, वेदवन्दिता मंत्रमंत्रिता, ऋषिपादरेणुरमणा, प्रणमामि त्वां विशाल विमला, वंदे भारत मातरम, वंदे भारत मातरम, वंदे भारत मातरम. ओ नमस्ते.